मनातला मानले काय नव्हतं आसी गायीन अहर्निशी मुखी नाम नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम पांडुरंगा करू प्रथम संतांच्या त्यांच्या कृपादान एकतेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका कलावज्ञ ज्ञानम ज्योतरार्थावतारम कलांकांक तेजो दे कामो दिवक्रम कलानी शवादापनोदार्ध दक्षम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञान देवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचनाती भाविका मनोजवम मार्तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावा व्यासपटा शिवभोडा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तया न बाधे क्रोधकाम जयांची केले स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियाता अनादि निर्गुण प्रगटले भवानी मोह महिषासुर मर्दाना लागोनी त्रिवेद तापाचे करावया झाडणी भक्ता लागे तो पावसे निर्वाणी आईचा जोगवा मागेन यवंत प्रवीक्ष मम वाच मे मम प्रसुक्ताम संजीव यज्ञखिल शक्तिधर स्वदाम्नाम अन्यौच हस्त शरणद्वगादिं प्राणाम नमो भगवते पुरुषाय तुभ्यं पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठल पंढरीची वारी आहे माझे घरी पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत व्रत एकादशी करी न उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त काळी प्राप्त वेळी भगवंताच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्याकरता निवडलेला अभंग अथवा आपल्यासारख्या भाग्यवान मंडळींपुढे म्हणून दाखवलेला अभंग साधू संत श्रेष्ठ वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचा कलश तथा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचे धर्मगुरु श्रीमंत साधू तुकाराम महाराजांचा 3 कडव्याचा गोड प्रत्येकाच्या पाठातील इतिनामी अभंगातून श्री संत तुकाराम महाराज वैष्णवाच्या जीवनात 3 तत्व पाहिजे ते 3 तत्व या अभंगातून तुकाराम महाराज मांडतात विठ्ठल या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी तुम्हाला मला उद्धाराचं साधन असलेल्या नामसाधनेबद्दल प्रेम आणि निष्ठा व्यक्त केलेली आहे। तुकोबाराय 3 कडव्यामध्ये 3 तत्व वैष्णवाच्या जीवनातले सांगतात की जो वैष्णव आहे वारकरी आहे त्याच्या जीवनामध्ये 3 तत्व पाहिजेत। एक तीर्थ पाहिजे, व्रत पाहिजे आणि एखाद्या देवाचं नाव पाहिजे। मग सांगा तुकाराम महाराज तुम्ही सुद्धा वैष्णव आहात, तुमच्या जीवनामध्ये तीर्थ कोणतं, व्रत कोणता आणि कोणत्या देवाचं नाव आहे? मग माझे तुकाराम महाराज म्हणतात आमच्या जीवनात तीर्थ आहे, पंढरीची वारी आहे माझे घरी आणि कन करी तीर्थव्रत। पंढरपूर नावाचं तीर्थ आमच्या जीवनात आहे, त्याच्या विना आम्ही इतर तीर्थावरती जात नाही असं तुकोबारांचं मत आहे। मग सांगा तुमच्या जीवनात व्रत कोणता? मग तुकोबारांनी सांगितलं व्रत एकादशी करीन उपवासी गायीन अहर्निशी मुखी नाम। एकादशीचा व्रत आम्ही करतो, पंढरीच्या तीर्थावर जातो आणि दिवस रात्र देवाचं नाव गातो। मग ज्या देवाचं नाव तुम्ही दिवस रात्र गातात तुकोबाराय तो देव नेमका कोणता? मग तुकोबारांनी सांगावं नाम विठोबाचे
घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे. सर्व कल्पाच्या अंती पुरून उरणारं एक देवाचं नाव आहे, तो देव म्हणजे नाम विठोबाचे घेईन मी वाचे. त्याच विठोबाचं नाव का घेतलं त्याला कारण आहे, या सृष्टीचा विनाश जरी झाला तरी या सृष्टीच्या शेवटी एक सत्य उरणार आहे, ते सत्य म्हणजे त्या देवाचं नाव. म्हणून आम्ही त्या देवाचं नाव मुखामध्ये गातो. गायीन अहर्निशी मुखी नाम, दिवस रात्र देवाचं नाव गातो. त्या नावाला पुष्टी देणारं एकादशीचं व्रत करतो आणि एकादशीचं व्रत करून त्या देवाचं नाव घेऊन आम्ही एका तीर्थावर जातो. ते तीर्थ म्हणजे पंढरपूर. विठ्ठल असा सरळ सरळ अर्थ आपल्यासारख्या भाग्यवान मंडळींपुढे मांडला. आनंद वाटतो. अभंगावरती विस्तृत चिंतन करण्यापूर्वी 2 मिनिटं परिहार देणं उचित आणि गरजेचं. प्रत्येकाला परिचित असलं तरी बघता या नात्याने परिहार द्यायचा तो असा, श्री संतांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या प्रेमळ असणाऱ्या तीर्थक्षेत्र आपल्या निमगुड गावामध्ये माझं अगदी सुपरिचित असणारं गाव. अर्थात या गावाचा संबंध असा आहे, आम्हाला इकडून जर इकडे जायचं असेल तर गावावरून जावंच लागतं, त्याच्याशिवाय पर्याय नाही. कारण आम्ही इतक्या ताकदीचे नाहीत की आम्ही कोठे गुप्तवैद असोत बुवा, असं आहे का? नाही. काहीतरी नाती असतात, तिकडून इकडे जाण्याकरता आम्हाला गावावरून जावंच लागतं. पण गेल्या कितीतरी दिवसापासून मला असं वाटत होतं की आई गाव आपले लटकू काबत येत नाही बुवा. म्हणजे असं माझ्या मनाला वाटत होतं की आपण का जात नाही गावामध्ये, प्रयत्न केला पाहिजे. पण अगदी जेव्हा आपलं प्रारब्ध अनुकूल असलं की माणसाला येण्याचा योग येत असतो. फार सुंदर आपल्या पंचकृषीतलं परिसरातलं परमार्थाला शोभेल असं गाव आपलं निमगुड. या निमगुड गावामध्ये मनमणे कृष्णाजी माऊलींच्या पदस्पर्शानं पुनीत पावन झालेलं, आशीर्वादाने कृपांकित झालेलं हे गाव आपल्याच गावातील प्रेमानंद महाराज यांच्याही आशीर्वादाने आणि पंचक्रोशीतून परिसरातून आलेल्या सगळ्याच आमच्या महाराज मंडळींच्या अनमोल मार्गदर्शनाने नित्यनेमाने प्रतिवार्षिक चालत असलेला आपला अखंड रिनाम संकीर्तन सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे. बोलता बोलता आपलं कितवं वर्ष आहे? बरेच वर्ष झाले, म्हणजे गणना नाही, अगोदरपासून आहे. क्या बात आहे. परंपरेचा हा आपला कीर्तन सोहळा या ठिकाणी याही वर्षी अगदी उत्साह संपन्न होत आहे. या ठिकाणी ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आपण ज्यांच्या मुखारविंदातून दरवर्षी या ठिकाणी करतात, आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या पंचकृषीचं परिसराचं भूषण आणि माऊलींच्या आखाड्यातून म्हणजे माऊलींच्या समकालीन तेव्हापासून आमचे आदरणीय बापू परमार्थात आहेत, आदरणीय भिला बापू या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचे आभार मानतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी ज्यांनी मला आमंत्रित केलं त्या आदरणीय हरिभक्तपरायण माझे परममित्र आणि माझ्यावर नितांत प्रेम विश्वास ठेवणारे, आणि मीही त्यांच्यावर विश्वास ठेवतो, आदरणीय हरिभक्तपरायण आमचे भूषण महाराज, तेही या कीर्तनाला या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचे आभार. आणि या कीर्तनाला दुजोरा ज्यांनी दिला त्या आदरणीय हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही, फार दिवसापासून माझा संकल्प परिचित असणारे आमचे सर्जेराव महाराज, त्यांच्याकडून या कीर्तनाची सेवा माझ्यापर्यंत आली. ग्रामस्थांचे अनमोल प्रेम आणि विशेष असा आनंद मला झाला. मला असं संकट होतं, म्हणतं कीर्तनले लोक येतं का नाही येतं वा, पण सकाळ आपला परिसरच हुशार आहे. सध्या असं झालं तात्या, जोपर्यंत कीर्तनकार इथं येत नाही तोपर्यंत लोक घरातून निघत नाही. कीर्तनकारले वाटत मनी हुशारी, पण आमनापेक्षा लोके हुशार आहेत सध्या. आमले वाटस आम्ही येत नाही तो लोके येतच नाही, लोकेतले असं वाटस कीर्तनकार येत नाही आपण जाऊन नाही, आमले वाटस लोके येतच नाही तो सुरू करा नाही. पण आम्ही पैसा घेतलेला असतो, बांधलेले असतो, म्हणून आमले सुरुवात करणी पडत इथीन तर इथीन बुवा. पण लोक येतात आणि अगदी त्याच नियोजनाने नियमात आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेला. विशेष मला आनंद वाटला. पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी पंचकृषीतून आलेली सगळी मंडळी महानुभाव या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय आमच्या तात्याही बयाण्यावरून इथपर्यंत आलेत, मी तात्यांचे आभार मानतो. त्याच पद्धतीने नंदुरबारून बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहे, आपले कोटी कोटी आभार. मला नामकरण शनी मांडळवरूनही आलेले आहेत, मी सगळ्यांचे एकदा आभार व्यक्त करतो. त्याच पद्धतीने आदरणीय हरिभक्तपरायण आमचे रावसाहेबही आलेले आहेत, मला वाटतं निमेलवरून, आपलेही मी एकदा आभार व्यक्त करतो. कोणी परिसरातून आलेलं सुटलेलं असेल तर मला माफ करा. आणि विशेष मला आनंद वाटला की एक वारकरी संप्रदायावरती म्हणजे एक संप्रदायाचा प्रचार प्रसार ज्यांच्या माध्यमातून झाला, आमचे आदरणीय भैयाभाऊ, त्यांचा आग्रह होता की आमच्याकडे फिरत्या नारळाचा भव्य दिव्य नंदुरबार शहरामध्ये ते त्या ठिकाणी सगळ्या समितीने कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्याचाही एक प्रचार म्हणून आम्ही त्या ठिकाणी येतो. आणि अर्थात विशेष ते या ठिकाणी मोठेपणा दाखवून या कीर्तनाला उपस्थित झाले, त्यामुळे मी त्यांचेही कोटी कोटी आभार व्यक्त करतो. ज्यांच्याकडे ही कीर्तनाची सेवा होती, आदरणीय हरिभक्तपरायण आपल्या गावातील
काय नाव त्यांचं, भाईदास भाऊराव बागल यांच्याकडे कीर्तनाचं दातृत्व, ज्यांच्याकडे संत भोजनाची पंगत झाली, त्याही दात्यांचे मी कोटी कोटी आभार मानतो. आणि विशेष आनंद मला या ठिकाणी झाला, या पांडुरंग परमात्म्याच्या पावन दरबारामध्ये आपण सगळेजण एका वेशात उभे आहात. म्हणजे बघा, यालाही फार मोठेपणा लागतो. खरं तर वारकऱ्याने वारकरी वेशात असलं पाहिजे, नाही तर काही ठिकाणी चव सोडून दिली. आता वारकरी त्या वेशात राहत नाही. पण मानावं लागेल खरंच की अगदी त्या परंपरेने माऊलींनी आम्हाला या ठिकाणी घडवलेलं आहे. माऊलींनी आम्हाला संप्रदायाचं बोट दाखवलेलं आहे आणि आम्ही त्या मोठ्यांच्या संगतीत राहिलो की आमची संगत मोठी होते. आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमचे सगळे निमगुडकर. एकदा टाळ्या वाजवून त्यांचे आभार व्यक्त करा. फार सुंदर या ठिकाणी आपण सगळ्यांनी उपस्थित दिले. आपले आभार. ज्यांची सुंदर सिस्टीम आहे, आमचा बसलेला आवाज आपल्यापर्यंत जे गोड करून पोचवत आहेत आपल्या गावातीलच सिस्टीमवाले दादा, त्यांचेही कोटी कोटी आभार व्यक्त करतो. आदरणीय सुरेश महाराज आपण या ठिकाणी उपस्थित आहेत, तुमचेही कोटी कोटी आभार. सगळ्यांच्या चरणामध्ये अगदी हार्मोनियम वादक काकांपासून सगळ्यांच्या चरणामध्ये नतमस्तक होतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल आज पहिला दिवस आहे आणि प्रथम दिवस म्हटला म्हणजे वारकरी संप्रदायाच्या नियमाने कीर्तनकाराने नामाचं महत्त्व सांगणारा अभंग घ्यावा. अभंगाला कडवे 3च आहेत. लोक म्हणतील आमनाकडे येणारा कीर्तनकार 4-4 चरणना अभंग लिहितो, तुम्ही पहिला दिनच 3 चरणना लिहिना. मला समाधान नाही. म्हणजे लवकर आवरलं पाहिजे असा माझा उद्देश असतो. 3 कडवे जरी असले तरी भाव फार सुंदर आहे. वारकऱ्याने कसं जगावं, वारकऱ्याच्या जीवनात काय असावं हे तुकाराम महाराजांनी अभंगातून सांगितलेलं आहे. या अभंगात तुकोबाराय नाम साधनेवर प्रेम व्यक्त करतात, निष्ठा व्यक्त करतात. खरं सांगू काका, तुमचा माझा उद्धार ज्या साधनेनं होणार आहे ती पवित्र साधना म्हणजे नाम साधना. हे जे कार्य तुम्ही आतापर्यंत करत आले सोपन सरळ, हे कार्य एकटा कोणाच्या नावाकरता तुम्ही करत नाही, आपण करतो त्या देवाकरता. मग या कार्याचा उद्देश सुद्धा जो भगवान परमात्मा आहे त्याच देवाचं नाव या जगात तारक आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून तुकोबाराय या अभंगात त्या नावाबद्दल प्रेम आणि निष्ठा व्यक्त करतात. विठ्ठल तुम्ही म्हणाल देवाच्याच नावावर तुकाराम महाराजांनी प्रेम का व्यक्त करावं, काय म्हणून एवढं देवाच्या नावावर ते निष्ठा व्यक्त करतात? त्याचं कारण आहे, आपण ज्या संप्रदायात येतो त्या संप्रदायाचा मूळ उद्दिष्ट सुद्धा देवाचं नाव आहे. आपण ज्या संप्रदायात आता प्रयत्न करतोय, आपण मोक्षगतीला प्राप्त करण्याकरता वाटचाल करत आहोत, या संप्रदायाचं मूळ तत्व सुद्धा देवाचं नाव. तुम्ही म्हणाल का? मुख्य 4 संप्रदाय, गाणपत्य, शाक्य, शैव आणि वैष्णव. जे गणपतीची पूजा करतात ते गाणपत्य संप्रदायामध्ये येतात, जे देवीची उपासना करतात ते शाक्य संप्रदायामध्ये येतात. ऐका, जे भगवान शंकराची उपासना करतात ते शैव संप्रदायात येतात आणि जे विष्णूची उपासना करतात तुम्ही आपण वैष्णव संप्रदायामध्ये येतो. मग या वैष्णव संप्रदायाच्या उत्पत्तीचं मूळ कारण सुद्धा देवाचं नाव आहे. तुम्ही म्हणाल का? त्याच्याकरता इतिहास पाहावा लागेल. या संप्रदायाची उत्पत्तीचा इतिहास पाहिला तर देवाच्या नावानेच या संप्रदायाची उत्पत्ती. त्याच्याकरता आपण रोज अभंग म्हणतो. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. अगोदर वैष्णव संप्रदायाची उत्पत्ती आपल्याला पाहावी लागेल. पहा किती गोड आहे. या संप्रदायाच्या उत्पत्तीचं कारण काय, या संप्रदायाची उत्पत्ती केली कोणी, असा प्रश्न जर पडला तर आपल्याला लगेच तोंडात उत्तर येतं ज्ञानोबाराय. पण उत्तर चुकीचं आहे. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. पण ज्ञानोबारांच्या अगोदर या संप्रदायाचं ज्ञान कोणाकडे तरी होतं. कोणाकडे नेमकं हे दिव्य असणारं ज्ञान भगवान शंकरजींकडे, आदिनाथांकडे होतं. तुम्ही म्हणाल असं का? हो, भगवान शंकरजींकडे ते ज्ञान गुप्त असणारं ज्ञान. तुम्ही म्हणाल गुप्त कसं? त्यालाही पुरावा आहे. आदिनाथांपासून ज्ञानोबारांपर्यंत जे ज्ञान पोचलं त्या ज्ञानोबारांच्या आरतीमध्ये आम्ही रोज वर्णन करतो. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मांडे राम जनार्दने चरणी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा. आपल्याला वर्णन आहे. प्रगट गुह्य बोले, प्रगट केलं जे गुप्त होतं. मग त्या आदिनाथांकडे या संप्रदायाचं तत्व, संप्रदायाचं ज्ञान आहे, ती नामसाधना आहे.
पार्वती मातेनं एक दिवस हट्ट धरला. बघा उत्पत्तीचं कारण. पार्वती मातेनं एक दिवस हट्ट धरला आणि महादेवजींना सांगितलं, देवादिदेव महादेव, तुमच्याकडे जगाचा उद्धार करण्याचं ज्ञान आहे, तुम्ही मला ते ज्ञान सांगाल का? तुम्ही मला ते ज्ञान सांगाल का? शंकरजी म्हणे, पार्वती, ते ज्ञान कोणालाही सांगण्यासारखं नाही, त्याच्याकरता योग्य अधिकार पाहिजे. पार्वती म्हणे, मग माझा अधिकार नाही का? माझा अधिकार नाही का? नेमन आहे का? भगवान शंकरजी म्हणे, पार्वती, माझ्यापेक्षा तुझा अधिकार मोठा आहे, पण तुझ्यात एक अवगुण आहे, तो तुझ्यातच नाही, सर्व स्त्री जातीमध्ये. म्हणे कोणता? म्हणे आमना आयराणीमा म्हणे, बाईना पोटमा देखा हो. मना पहिले तुम्ही सांगितले, ऐकणारा बोलता हुशार. वा वा. बाईच्या पोटात कोणतीच गोष्ट राहत नाही. एखादी बातमी माहीत पडू नये, एखादी बाईल जर माहीत पडी गई, अरे रे रे, 3 दिवस ती बाई पचाडत, 4था दिन त्या बाईला असं वाटत आपले कोणीतरी विचारायला पाहिजे, नाही तर आपण कोणले तरी सांगायला पाहिजे. तुम्ही पहा, वाटल्यास उद्देशच आहे तो. अजून सांगताना हे खानदेशातच आहे कल्पेश महाराज, हे विदर्भ मराठवाड्यात नाही, खानदेशात पहा तुम्ही. एखाद्या बाईला जर एखादी बातमी माहीत पडली ना भैया भाऊ, तर ती दुसऱ्या बाईला काय सांगते? तुलेच सांग राहीन. तुमले चांगला अनुभव दिख राही ना हो. वा वा. नाही खरं आहे ते तसंच असतं. कसं म्हणतात मावशी तुम्ही? तुलेच कोणले सांगा नाही. ती बाई म्हणे सांगितलं जग नाही, गावभर बातमी गई, मग तुम्ही जीज बहीण म्हणीस नको माले, अख्ख्या गावभर बातमी पोचवते बाई. अशी स्त्रीची जात. माफ करा मी बोलत नाही तुमच्यावर. हो, तुम्ही वंदनीय आहेत, पूजनीय आहेत. फक्त पार्वती मातेला हट्ट आणि महादेवजींनी नाही नाही मी तुला ज्ञान सांगणार नाही. पार्वती माता काय म्हटलं माहिती आहे का? महादेवा, तुम्हाला वाटतंय पण मी ज्ञानपर अधिकारावर असणारी स्त्री आहे, मी सामान्य स्त्री नाही, मी कोणालाही सांगणार नाही, वचन देते तुम्हाला, पण मला ते ज्ञान सांगा. शंकरजी म्हणे जमाव नाही. पार्वती मातेनं काय आंदोलन काढलं माहिती का? जर मला ज्ञान सांग नाही, मी तुम्ही अजिबात बोलाणार नाही. शंकरजी म्हणे विना बोलण्याचा प्रपंच होत नाही, परमार्थात बडबड चालत नाही. जी लोक परमार्थात नुसती बडबड करतात त्यासने 50 वाऱ्या जरी होई घ्या तरी त्यांचा काहीच फायदा नाही. पण ज्यांनी एकांतवासात जाऊन साधना केली ते लोक उच्चतम कोटीचे साधू होतात. उदाहरणार्थ आमच्या नंदनगरीमध्ये फक्त रामच जगाला शिकवला तरी जगाच्या पाठीवरती कीर्ती पुरून उरली. त्या दगाजी बापूच्या परंपरेत आम्ही येतो. ही साधना आम्ही पाहिली पाहिजे. सोपं नाही ते. त्याच्याकरता साधू करता साधूच व्हावं लागतं. ते एक साधन आहे. आम्ही तसं वाहत नाही, कारण आमना पाकिटे आमले दाबी मार राहणार, म्हणजे आमले दाबी मारतात. ते तेवढं तरी साधना नाही, पण ती झाली पाहिजे. चला चला. पार्वती माता म्हणे नाही नाही मी बोलणार नाही. शंकरजी म्हणे विना बोलण्याचा संसार होणार नाही. असं कितला दिन चालेल हो असं? मग त्याच्यापेक्षा आपण सांगितलं पाहिजे. शंकरजींनी लगेच मान्य केलं. म्हणे पार्वती, मी तुला ते ज्ञान सांगायला तयार आहे. पार्वती माता जोरजोराने हसायला लागल्या. शंकरजी म्हणे मी आता तयार झालो. तुला हसू का ब येतंय? म्हणे मला हसू याचं येतंय. अख्खं जग तुमले घाबरस. तुमले बोलता आडू अंदाज लाग राय ना बरोबर. नाही आज पहिला दिन आहे म्हणतो. विनोद वजाकर आपण मार्मिकतेनं ऐका. काय सांगितलं? नाही जर सांग बोलाव नाही. मग शंकरजींनी सांगायला उत्सुकता दाखवली. पार्वती माता हसायला लागल्या. शंकरजी म्हणे हसते का ब? म्हणे मला हसू या नाही राहिनं. अख्खं जग न चकता तुम्हाला डोकावर रोज पान टाकालीस, तुम्ही 2च मिनिटात हारले. शंकरजी म्हणे मी इथून पुढे हारनो यामा नवल नाही. जाय म्हणे निंगुई माघारे. म्हणजे असा अर्थ नाही बरं आपला. कोण कोठे घाबरशा ना अंदाज नाही. घाबरलाच पाहिजे माणूस. मला लग्नात पहिले भलतं नेमन होतं, म्हणजे बरं व्यवस्थित होतं बरं. आता मलाही घाबरावं लागतं. वेळेचं बंधनच आहे महाराज त्याला, आणि ती ताकदच आहे. हे कधी लक्षात घ्या. जुने लोक पहा तुम्ही. आमचे आजोबा होते, मी सहज विनोद म्हणून सांगतो बरं का. अशी मिशी ठेत त्या मिशी वारले 6 वर्ष झाले त्यांना. मी एकदा सहज विचारलं, नानभो तुम्ही अशी मिशी का बरं ठेवतोस? आमना नानभो म्हणे येडा तू गावेगाव फिरस पण तुला कवडीनं अक्कल नाही. म्हणतो खरं आहे बुवा ते. म्हणे अरे मिशी त्यानेच ठेव ज्यानं घरमा चालस. म्हणजे आधी ज्याने मिशा ठेवली त्यानं चालत नाही असा मला अर्थ नाही बरं. अजून कीर्तन करायचं आहे मला, असा माझा अर्थ नाही. पण जुने लोक पहा तुम्ही मिशी ठेवायचे का नाही? काय आमचा राजा सुद्धा मिशीत दाढीत असायचा, काय वजन असायचं. मिशी. आता लोक मिशीच ठेवत नाही. त्यातले माहिती आपलं चालत नाही. डांबरायकी करा मग मजा नाही. त्यांचं जाऊ द्या, तरुण पोरं सुद्धा ठेवत नाही. भूषण महाराज, मी एकदा एका पोराला विचारलं का रे तू मिशी का बरं ठेवत नाही? तो म्हणे मला भेटावत नाही, एका चामा भुसकाडीन खाणे आहेत म्हणे महाराज. म्हणतात ते बी गोष्ट बरोबर आहे बुवा. सोपं नाही, ती एक ताकदच असते. चला जाऊ द्या तिकडे. विनोद वजा करा. पार्वती मातेच्या हट्टापुढे हरले
आणि शंकरजींनी पार्वती मातेला ज्ञान सांगितलं. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीत वर्णन केलेलं आहे. शिरसिंधूची परिसरी शक्तीची या कर्णकुहरी. समुद्राच्या तीरावरती झाड नाही, झुडप नाही, पशु नाही, पक्षी नाही, एकांतवासात विशेष विमानानं नेलं आणि तिथे कानामध्ये ज्ञान सांगायला आदिनाथ उमा बीज प्रगटले मच्छिंद्रा लाधले सहजा स्थिती. विशेष विमानाने नेऊन कर्णकुहरी ते ज्ञान सांगितलं. पण परिणाम काय घडला आहे का? ज्ञान हा पदार्थ जड आहे. शंकरजी पार्वतीला ज्ञान सांगत होते, अर्ध ज्ञान ऐकलं आणि पार्वती मातेला झोप लागली. परिणामी ज्ञान वाया जाऊ नये याकरता विष्णू भगवंतांनी माशाच्या पोटात जाऊन सूक्ष्म रूप धारण केलं आणि त्या चोरून ते ज्ञान ऐकलं. भगवान शंकरजी म्हटले, जिला ज्ञान सांगतोय तिथं झोपी गेली, मग मला हुंकार भरत कोण होतं? अंतर्ज्ञानाने ओळखलं तर विष्णू भगवंतांनी सूक्ष्म रूप धारण करून माशाच्या पोटात जाऊन ते ज्ञान ऐकत आहेत. महादेवजी म्हणे, आमना बी देव चोऱ्या करायला लागल्या. ते चोरून ऐकलं होतं ना, पण त्या दिवशी ते चोरून ऐकलं नसतं महाराज तर आज आम्ही या व्यासपीठावर उभे राहिलो नसतो. ही त्यांचीच कृपा आहे. ते ज्ञान ऐकलं का? ते वाया जाऊ नये. पण तिथे बी काय परिणाम घडला ऐका बरं. आता मुद्दा किती गोड आहे. तिथं असा परिणाम घडला, चोरून ऐकलेलं ज्ञान मच्छिंद्रनाथांना म्हणजे अर्थात विष्णू भगवंतांना सहज मिळालं आणि सहज मिळालेलं पचत नाही. मग ती प्रॉपर्टी असो का परमार्थातलं ज्ञान, जे सायास करून मिळवतात त्यांना त्याची किंमत कळते. ज्याला आयतं भेटेल रसना त्याला त्याने किंमत नाही. तिथं परिणाम सहज मिळाल्यामुळे अहंकार दाटला. अहंकार आणि अहंकाराबद्दल माऊलींची ओवी आहे. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानाचे पाठी. सज्जनाचे झोंबे कंठी नाना संकटे नाचवी. अहंकार आला तो का म्हणे वाया गेला. त्या अहंकाराच्या जोरावर माशाचं पोट फाडून बाहेर निघाले आणि तो पहिला अवतार हा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. आणि मग मच्छिंद्रनाथांनी विचार केला की हे ज्ञान मी यांच्याकडूनच ऐकलेलं आहे, हे ज्याचंही त्याला परत केलं पाहिजे. म्हणून मच्छिंद्राने बोध गोरक्षासे केला. पुन्हा शंकर रूपी गोरक्षनाथांना त्या ठिकाणी भेट घालून ते ज्ञान देऊन टाकलं. पण गोरक्षनाथांनी असा विचार केला, माझंच होतं चोरून ऐकलं, परत मला करतायत याचा अर्थ माझी परीक्षा घेतायत. 2 पाऊल पुढे गेलेले गोरक्षनाथ पुन्हा मागे आले आणि गोरक्ष वडला गहिनी प्रती. पुन्हा विष्णुरूपी गहिनीनाथांना ज्ञान देऊन टाकलं. पण इथं एक गंमत आहे. गहिनीनाथांकडे ज्ञान आलं आणि गहिनीनाथांनी असा विचार केला की हे ज्ञान त्यांचंच होतं, मी ऐकलं, पुन्हा परत करायला गेलो, ते पुन्हा मला परत करतायत, याचा अर्थ आता माझी परीक्षा घेतायत. ज्याचंही त्याला दिलं पाहिजे आणि आपल्या जीवनातलं फळ प्राप्त करून घेतलं पाहिजे. मग सांगा याकरता मी काय केलं पाहिजे? तर गहिनीनाथांनी भगवान शंकरजींचा अवतार आढळायला सुरुवात केली. पण गंमत, गहिनीनाथांना तो अवतार आढळत नव्हता. मग गहिनीनाथांनी 2 रूप घेतले. एक मुख्य गहिनीनाथाचं रूप घेतलं आणि दुसरं वाघाचं रूप घेऊन श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरला श्री संत निवृत्तीनाथांना आणण्याचं कार्य केलं. आता निवृत्तीनाथ महाराज म्हणजे सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदाता. पहिलं गुफेत मुख्य गहिनीनाथाचं रूप, दुसरं वाघाच्या रूपाने निवृत्तीनाथांना त्या पहिल्या गुफेत आणून घातलं. आणि जसं आणलं तसं गहिनी प्रसादे निवृत्तीदातार. आणि मग निवृत्तीनाथांनी विचार केला, ही श्रृंखला इकडे तिकडे इकडे तिकडे करण्यापेक्षा योग्य वेळी योग्य व्यक्तीला हे ज्ञान गेलं पाहिजे. म्हणून ज्ञान देवासार
माझा मुद्दा एकच, या वैष्णव संप्रदायाची उत्पत्ती केली कोणी, प्रश्न सुटला, आदिनाथ गुरु. आदिनाथांपासून हे ज्ञान आलं म्हणजे भगवान शंकरजींनी या वैष्णव संप्रदायाची उत्पत्ती केली हे सिद्ध झालं. माझा मुद्दा एक होता, ज्या वैष्णव संप्रदायाची उत्पत्ती ज्या भगवान महादेवजींनी केली त्या भगवान शंकरजींनी सुद्धा भजनावर प्रेम केलं होतं आणि पहिलं भजन गायलं होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, भजन करी क्या बात है, याले म्हणतस सुटेल गाडी डेपोल कस काय टाइमवर भिडावा, प्रमाणाचा पाठा असला पाहिजे. त्या भजनावर प्रेम केलं आणि पहिलं भजन गायलं. भजन करी महादेव रामपूजी सदाशिव, आणि त्यांच्या अंतकरणातून जे ज्ञान बाहेर पडलं ते ज्ञान म्हणजे हरी 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 मंत्र हा शिवाचा, मनती जे वाचा तया मोक्ष. असं हरीचं पवित्र नाम साधना बाहेर पडली. नाव मुखात घेतलं सर तरी मोक्ष वाचेनं मिळावं एवढा अधिकार संपन्न नाव बाहेर पडलं आणि ती नाम साधना संतांकडे आली. आता संतांकडे आली. आमचे संत किती उदार आहे का, संत तपासल्याशिवाय कोणताच कायदा पास करत नाही. संतांना बेधुंत पटतच नाही. असं काही बी नको, नुसतं उन म्हणजे सही करीन मोके व्हा नको. संत पुढचा दृष्टिकोनाने पुढच्या समाजाच्या हिताचं पाहतात. संतांनी ती नाम साधना तपासून पाहिली. कुठे, त्यालाही प्रमाणे संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टीने अवलोकिले, सार काढिले निवडून, ते हे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. जन्म मरण टळावा असं पवित्र नाम साधना संतांनी तपासून पाहिली. आता गंमत आहे का, माझ्या तुकाराम महाराजांनी वाढवंटात प्रत्येक संतांना विचारलं, ज्ञानोबा या नावाबद्दल तुमचं काय मत आहे. ज्ञानोबा म्हणे तुमचं जे मत आहे तेच आमचं मत आहे. सगळ्या संतांना, एकनाथ महाराजांना विचारलं, नाथ बाबा म्हणे तुमचं जे मत आहे तेच आमचं मत आहे. गोरोबा काकांना विचारलं, तुमचं जे मत आहे तेच आमचं मत आहे. नामदेवरायांना विचारलं, नामा तुमचं काय मत आहे. म्हणे तुमचं जे मत आहे तेच आमचं मत आहे. तुम्ही म्हणाल हे संत सगळे समकालीन होते का, त्याला उत्तर आहे, जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. प्रत्येक अवतारात संत समवेत असताना तुकाराम महाराजांनी प्रत्येक संतांना विचारलं. ते संत काय म्हणतात माहिती का, म्हणे का हो तुकाराम महाराज तुम्ही आमचंच मत घेतात, नेमकं तुमचं मत याच्याबद्दल काय आहे. तुकोबाराय म्हटले, आम्ही काय सांगावं, आम्ही नामाचे धारक नेनो प्रकार अनेक. आम्ही तर नामाचे धारक आहेत, नामावर प्रेम करतो, आम्ही काय करावं. तुम्ही सांगा तुमचं काय मत आहे, तुमचं काय मत आहे. सगळ्या संतांनी मोघूम उत्तर दिलं. संत काय म्हणते का, तुमनं जे मत आहे तेच आपलं मत आहे. गावात पहा तुम्ही एखादा माणूस सांगतो बिचारा काळपात करतो, का हो या वर्षाले आपले सप्ताह करणं आहे, सांगा तुमनं काय मत आहे. तो म्हणे गाव जे करी ते आपले मान्य, आपले माहिती आहे, छटाया उचलण्या बी नाही आणि टाकण्या बी नाही, आपल्याला काहीच नाही. जे प्रयत्न ते करतील ते व्हायला पाहिजे. सगळे मोगून सांगतात पण लेखी कोणी देत नाही. तसंच संतांनी मोगून सांगितलं. पण तुकाराम महाराज म्हटले, आमच्याकडे जुनी म्हण आहे, 100 बका एक लेखा. 100 बडबड करापेक्षा लिहिलेलं कधीही चांगलं. म्हणे कसं काय, आम्हाला लोक फोन करतात, हॅलो अमुक तारीख आहे,
हा ध्यानमा घे ना ध्यानमा नाही तुम्ही सुमारा सुटेलेत राहू देतो कोणता दिन ही जातो कोणता दिन पहिले डायरी मा लिखल्या काही समजणं धन्यवाद हुशारी काय म्हणते काय म्हणत नेमन बरं व्यवस्थित बरं नेमन पा मला एका कार्यकर्त्यांचा फोन आला सांगू नये त्याची मीटिंग बसेल होई त्यांनी फोन केला आता आम्हाला असं वाटतं लोक आम्हाला खूप मानता बा तसं बिसा काही प्रकार नाही बरं या आपलेच वाटतच लोक आपले मान राहणार बा असं समाज हुशार झाला आता समाज इतका हुशार झाला युट्यूबला 2च मिनिटाची क्लिप ऐकतो तरी 30,000 देऊन टाकतो सांगा तुम्ही समाज किती हुशार असेल सोपं नाही एक जण म्हणे त्या ताईने असं कीर्तन कर मग तुम्हाला माहिती आहे कसं कीर्तन करत आहे फक्त माणूस बा इतके लोक हुशार झाले एक जणनी फोन करा महाराज काही करा 15 तारीख पहा डायरीत मी डायरी काढली आडामोडा लिहिला तू मला देखा काही जमाव नाही आपलं मला की नाही काशीला जायचं आहे माझी ट्रिप आहे मी कीर्तनाला येऊ शकत नाही तो माणूस आव काय करे तुम्हाला शिवाय सप्ताह शोभा यावा आणि 15 वरीच जाय ना आम्ही तुम्हाला मागे लागेल काही बी करा पण एक कीर्तन आमनं लिहा काही बी करा एक कीर्तन लिहा त्याला म्हणतात देखा माफ करा आमनं जमावणी नाही एक कीर्तन लिहा मग ऐका ना आमनं जमावून दे ना मग म्हणे जाऊ द्या फोन ठेव द्या आता मी फोन तसाच राहू दिला त्याला असं वाटलं त्यांना बी फोन ठेवा घ्या त्यांना बाजूना बसेल त्याला काय म्हणे माहिती का काय म्हणे काय त्यांना इथला रावण्या करायचा तो नाही त्यांना बाप अरे मग हो बाप रे मी त्या दिन मोबाईल मा ऐक म्हणतो बा आपला आपला बारी बरा माझ्याने लोक हुशार होई घेतात या आम्ही आमच्यावर बारी भरतो की आमनासारखं कोणी नेव हा चुकीचा भ्रम आहे फार चुकीचा सगळ्या संतांनी सांगितलं मोगुम पण तुकोबाराय म्हटले मोगुम नाही अखंड परंपरेच्या निमगुड सप्त्यात जर गेलो तर त्या गावातले लोक विचारतील तुमच्या देवाचं नाव किती ताकदीचं आहे तुमच्या संतांचे पुरावे द्या नाही ते गाडी पास होऊ द्यावात नाही द्या तुम्ही काय समजतं तुमच्या संतांचे पुरावे पाहिजे मग सगळ्या संतांना तुकोबारायांनी आग्रह धरला की सो बका आणि एक लिखा ते तसंच रास एक बाई पोरगीच दाढेली 3 वरी सुई घ्या पोऱ्यान बाप किदरी घ्या तात्या त्यांनी मला सांग म्हणे तुम्ही कीर्तनकार आहेत गायगाव फिरतस मग 10 आमनं फिरी जायले नाही तुम्ही गायगाव फिरतस म्हणे मग 10 आमनं फिरी जायले बा म्हणे कोणी आता पुढारी वाटला घ्यात पण काही टाया बसणार नाही एक काम करा एवढं चांगलं काम करा मी बी एक विचार केला आपले कोणीच मान देत नाही भाऊ पहिल्यांदा मान भेटेल मग आपण गेलं पाहिजे मी बी हुशारी केली 4 वारकरी माझ्या गावातले घेतले म्हणजे काही उपाधी होईनी तिथे समायली तीन बा असं मग आम्ही गेलो सगळेजण तिथे पोरीची माय बाहेरच बसली होती मी गेल्याबरोबर म्हणतो ताई जयरी म्हणे जयरी या या काय काम म्हणतो आम्ही मंदानातून येईल अरे मन बी गाव नाव सुटी घे मावर या ते लिहा म्हणतो आम्ही अमुक गावचून येईल त्या बाईला समजला प्रकरण काय बुवा ती बाई म्हणे अख्खं गाव सरी गे तू राही नका म्हणतो तसं काही नाही आमले मान भेटेल शे बुवा पण ऐकशात तर चांगलं ऐका येडापणा करू नका पोरगी पाठवा मुलीची जाते सासरीच योग्य माहेरामध्ये ठेवू नका ती म्हणे तुमनं बट खरंय 3 वेळा पोरगी वाटला आहे की बिना आबरू नाहीत म्हणे त्यासले अक्कल नाही आता पोरगी घरी मेली तरी चालेल पण मी त्याच्या दारात पाठवणार नाही संताप शांत केला म्हणता बघा अख्खं गाव नव्हे पण मनकडे दखा मी कीर्तनकार आहे भागवत करस रामायण करस ती कोटी विचारा होती रामायण एखादं सांग बा असं हा ते काय ते मला विचार ते असं बी म्हटली नसती भागवतातला एखादा श्लोक म्हणावा असं समाज फार हुशार आहे तुमची हुशारी म्हणून आमचे हुशार फार चांगलं बोलायला लागले आता ज्या दिवशी असा कायदा महाराष्ट्रात पास होईल की महाराज सांगा तिथलं पाकिट दिसूत पण अभंग आमना गणच गरबटली ती नको आम्हाला यायचं नाही मोठी ताकद येते ती बाई कुठे विचारा होती मी सहज सांगितलं भागवत करतो रामायण करतो आम्ही माडकरीत म्हणतो अशा माडा काढ्यात म्हणा मागे उभा होता त्याशनी बी पटापटा काढ्यात म्हणे हा आम्ही माडकरीत म्हणे असं दाखवलं म्हणतो बघा माडकरी आहेत आमना चेहराकडे देखा आम्ही खोटं बोलावत नाही ती बाई धाडदिशी उठली आणि रागात म्हटली म्हणे आमना गावामध्ये सांगतच म्हणे माडकरी उजिल्ला बाणा लिहा ती विरोधी पार्टीने होती काय करली तिले म्हणतं ताई माडकरी लबाड नाही काही लबाडच नाही आमना माईन माळा घालली नाही तर आम्ही करूत काय पचांना पडा सामने काही नाही घातल्या बा आता ती बाई म्हणे नाही पण म्हणे नाही तुमचा स्वभाव नेमन दिसलाय ना मी पोरगी पाठवायला तयार आहे मला असा आनंद झाला भैया भाऊ चला बा आपला शब्द मान दिन पोरगी यायला तर तयार झाली मी लगेच त्या पोऱ्यान बापले फोन करा म्हणतं नाना तू न काम होई गे तो म्हणे सांगा महाराज तुमना उपकार कसा फेडू त्याला म्हणतं मला पुतळा बांधे तो तथांगी विचारे मला कितला फुटना बांधू अरे मरू तर दे पहिले तो तथांगी विचारे कितला फुटणार लोक बोलता स्वार्थी ते काय सोपं राहत नाही म्हणे कितला फुटणार राहू दे पहिले अजून काय शेन काही नाही
मी अर्धा तास वाट पाहिली. मुद्दा ऐका बरोबर. पोरगी बी आली नाही आणि पोरीची माय बी आली नाही. मी पुन्हा दरवाजा ठोकला. म्हणतो ताई पोरीला पाठवा. म्हणे थांबा 2 मिनिटं. ती बाई बाहेर आली. बॅग बी नाही पोर बी नाही. तिनं आत्मा एक कागद होता. मी विचार केला. म्हणतो मुलगी म्हणे पोरगी बी. त्या बाईनी तो 100 ना स्टॅम्पतील कोणतरी गुरु भेटेल होई. तिने असा झटका. ती म्हणे पोरगी तुम्ही चांगला दिखी राहणार, सज्जन दिखी राहणार. एक काम करा तुम्हाच पेनवरी आठी एक सही दे द्या. मग सही का ब म्हणे काय करता काय होय ना तुम्ही जबाबदार. मग नाना तुन पोऱ्या चाल नको मी आपण फसाल. मोगून सगळे सांगतात पण लेखीत अटकायला कोणी तयार नाही. तुकोबराय म्हणे असं नाही, मला लेखी पाहिजे. तुमचं काय मत आहे त्या व्यवहारात जर लेखी चालते तर हा परमार्थ आहे. मग सगळ्या संतांनी त्या नामाच्या पत्त्यावर शिक्का दिला, संमती दिली आणि त्या नामाची फाईल घेऊन माझे तुकाराम महाराज या इहलोकात आले. एकंदरीत शिक्का पाठविला इहलोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. इथे आल्यानंतर माझ्या तुकोबारायांनी या सकल जगाला सांगितलं, पोट तिडकीने सांगितलं, बाबा ही नामसाधना श्रेष्ठ आहे, संतांची तिला संमती आहे, त्याच नामसाधनेनं तुमचा माझा उद्धार होणार आहे. म्हणून आम्ही ते नाव मुखामध्ये गातो. अभंगाचं 3रं चरण. नाम विठोबाचे गायन विवाचे, नाम विठोबाचे गायन विवाचे, नाम विठोबाचे गायन विवाचे, नाम विठोबाचे गायन विवाचे, ओ नाम विठोबाचे साधना पवित्र आहे. म्हणून ते नाम आम्ही मुखामध्ये गातो. कसं गातो? जेवढं प्रेमाने त्यांनी गायलं त्या पद्धतीने गातो. नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीजकल्पांतीचे तुका म्हणे. का तुकाराम महाराज तुम्ही नामावर प्रेम करतात? तुकाराम महाराज म्हटले माझ्या देवाच्या नावाचा काय अधिकार आहे. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे जन्मांतरीची. परमार्थात मोक्ष प्राप्ती करण्याकरता, अनंत जन्माची पाप जाणण्याकरता सगळ्यात सोपं साधन देवाचं नाव. घेण्याकरता कुठे जावं लागतं का? काशी मथुरा प्रयाग वृंदावन कुठेच जाण्याची गरज नाही. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आडवावा. येईल तैसा बोल राम कृष्ण, येईल तैसा बोल राम कृष्ण, येईल तैसा बोल राम कृष्ण, येईल तैसा बोल राम तैसा बोल रामकृष्ण.
पवित्रता अपवित्रता असा भाव नाही, स्वरबद्ध बेस्वर असाही काही भाव नाही. बेस्वर आहे बोन त्याला पुण्य भेटावणे असा कायदा आहे का? फक्त भाव पाहिजे. देवाचं नाव मुखात आलं तरी त्या नावाचं पुण्य परमात्मा पदरी देतो. एवढी ताकद देवाच्या नावाची आहे. पवित्रता अपवित्रता बघा, परमार्थात सगळ्यात जास्त परमार्थ महिला वर्ग करतात आणि परमार्थ करत असताना आडवी येते तुम्हाला रजस्वला अवस्था, अपवित्र अवस्था. त्या अवस्थेत स्त्रीला देव चालत नाही, धर्म चालत नाही, काही चालत नाही. पण निसंकोचपणे त्याही अवस्थेत जर तुम्ही देवाचं नाव मुखात घेतलं, त्या नावाचं पुण्य देव तुमच्या पदरी देतो. एवढी ताकद देवाच्या नावाची आहे. म्हणून नाम विठोबाचे घेईन मी वाची, म्हणून आम्ही त्या देवाचं नाव घेतो. तुम्ही म्हणाल का किती श्रेष्ठ आहे नाव. कलियुगामध्ये यज्ञ करणं सोपं नाही. बसलेले महानुभाव माझ्यापेक्षा विद्वान आहेत, पण ऐका, यज्ञ करणं सध्या सोपं नाही. यज्ञ पहिले व्हायचे यज्ञ, एका जागेवर 12-12 वर्ष यज्ञ चालायचे, मंत्रोपचार चालायचे, आहुती दिली जायची, हत्तीच्या सोंडे एवढी गावरान तुपाची धार कायम असायची. यज्ञ ते यज्ञ असायचे. आता प्राणप्रतिष्ठा असते 3 दिवस, तरी सुद्धा बसाले जमत नाही. आमच्या इथे अशी गंमत झाली, आम्ही महादेवजीच्या मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा केला. सध्या महादेवजींचा क्रेज आहे. ब्राह्मणदान सांगितलं, गावभर दवंडी, 60 जोडपासना नावे घेत, बाकी लढाया करेत. आमनं नाव का बनी, आमनं नाव का बनी, आमनं नाव का बनी, आमनं नाव का बनी. 60 लोक तयार झाले मंदान्यात. ज्या दिवशी यज्ञ होता त्या दिवशी ब्राह्मण दादाने पहिला मा संकल्प सोडली ना, 45 दिवस मांसाहार चालणार नाही, मदिरा चालणार नाही, बाहेरगाव जावा चालाव नाही. त्या साडग्यात आटकी बिचारा, त्यांनी जसा तसा काढा तो यज्ञ. मग आम्ही एप्रिल महिना मग असा विचार करा, चला बा आता मारुतीनं काम राहिलं होतं तात्या आमनाकडे. मग आमले असं वाटणं महादेवलीतली गर्दी तर मारुतील कितली गाव रागे बरे बा. मग आम्ही आखो गाव मा दोंडी दिनी, ज्याला बसायचं असेल त्यांनी नावं द्या. 3 नावेच नावर 4थं नाव ये नाही. मी शंका मांडली कार्यकर्त्यांना, म्हणतो बापरे आपलं का चुकाय राही ना करंट टाइमले काय माहीत बुवा, लोके कस काही येणी राहणार. मी त्या बसलेल्यापैकी एकाला सांगितलं, म्हणतं का रे तवय बी पुण्य भेटणार, आते बी भेटी, येडापणा कर नको, आते तरी बशिले. तो म्हणे पहिलाच 45 दिन निघिनी राहणार. म्हणतं तापी माझा अंग टाक देतो, जगीन फायदा नाही आते. तो म्हणे पहिला नाही निघी राहणार. आणि आको त्या ब्राह्मण दादा खरं नाही म्हणे 45 दिन आट काढ देतील. पहा तुम्ही, एवढी साधना या लालची माणसाकडून जर होत नाही, 12-12 वर्ष शक्य आहे का? मग यज्ञाचं पुण्य आम्हाला कलियुगात प्राप्त होणार नाही का? इकडे बसलेल्या महिला असं सांगतील की अहो भाऊ तसंच दखीन कीर्तन करायला, आम्ही का काश्मीरमा येल शेत का बा कीर्तनले. पण आता तुम्ही बसलेच बरोबरच आहे, पण कीर्तनकाराचं लक्ष सगळीकडे असलं पाहिजे. बघा, यज्ञाला बसण्याकरता तेवढं सामर्थ्य लागतं, मग यज्ञाचं पुण्य कलियुगात मिळणार नाही का? ऐका, त्या एका यज्ञाचं पुण्य नाही, माझ्या संप्रदायाने सगळी द्वार उघडी केली. अशा कोटी यज्ञाचं पुण्य तुम्हाला एक हरीचं नाव घेता बरोबर मिळेल. भाषानाथ महाराजांची आहे, कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरी नाम जपता, एक हरी नाम जपता, प्रमाणात देऊन टाकलेच. काय आमले एक सापडत नाही टाईमवर. काय कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता गडे. कोटी यज्ञाचं पुण्य एकच हरिनाम घेतलं मिळतं. तसं नाम म्हणता वाट चाली, यज्ञ पाऊला पाऊली. एवढी ताकद नामाची. किती ताकद आहे सांगू का? वेळ कमी, माझ्याकडे ऐका. या भारताचा इतिहास इतका गोड आहे. या भारतामध्ये संत श्रेष्ठ आहेत, ग्रंथ श्रेष्ठ आहेत आणि पंत श्रेष्ठ आहेत. याच भारतात रामायणामध्ये असा भाव सांगितला जातो की त्या देवाच्या नावाची ताकद ऐका काका, त्या देवाच्या नावाने दगड तरले असा भाव आहे.
दगड दगड आधी पहिले दगड म्हणजे काय आई सांगणं पडी तर समजी दगड कसं काय तरणावं असं. दगड माहिती आहे, दगड दगडच असतो. एखादा 5 किलोचा दगड उचलून आणा आणि त्या दगडाला ओळख म्हणून काहीतरी लावा आणि तो दगड या मंदिराला बाजूला ठी द्या. उन्हाळा पावसाळा हिवाळा त्यानं नाव लिहू नका, दगड तठेच दिशी. त्याचं जर कोणी नाव घेतलं नाही तर दगड तिथंच दिसेल. त्या दगडाच्या समोरून 100 मोटरसायकला दिनमा जातील पण दगड स्वतः एकली बी राम राम करावं. दगड न सांग राहिनो म्हणतो भलताच चमकायला दिकी राहणार तुम्ही मला जरा सांग. मी दगड न म्हण राहिनो बुवा, दगड 100 मोटरसायकला जातील एकले बी राम राम करावं नाही. काहीच नाही हयाती गई पण तो मा राम राम म्हणून नाही. राम रामच नाही त्यांना पोरेस ना संबंध आणि तो भावले पुढे करे म्हणतो का हो नेमका पोरणा बाप कोणता मग त्याला उमजत नाही म्हणतो मग त्याला जगाडू नका. त्यानं काय फायदा असे हा म्हणे सोपं आहे. मग तो राम राम लिहित नाही बा, तो बोलत नाही. काही लोक बोलतच नाही. दगड 12 महिना आठे राहू द्या. दगड असं नाही म्हणा चला बा पांडुरंग परमात्म्याचं इतकं गोड मंदिर आहे, मंदिर मा जाईन पाय पडू. ज्याला समजी की तो मन आशिले जाऊ दे बोलतो काय करते. दगड दगड तो 12 महिने इथे राहू द्या, नाव नका घेऊ. मंदिरात एकही दिवस पाय पडायला जाणार नाही. असा जड असलेला दगड देवाच्या नावाने तरला असा भाव आहे. तुम्ही म्हणाल कसं? आई सीतेला घेण्याकरता वानर सैन्य घेऊन प्रभू रामचंद्र गेले. आता त्या सागराच्या तीरावरती समुद्राच्या तीरावरती उभं राहून प्रभूने विचार केला की आता या तीरानं त्या तीराला कसं जायचं. तुम्ही म्हणाल वानर सैन्य उडलं असतं बा. उडण्याची शक्ती योग्य वेळेत मर्यादित होती, तिचं ठरलेलं होतं. ते शक्ती खुंटली मग तिथून पुढे करायचं काय. तर त्या वानरांनी एक युक्ती केली काका. त्या वानरांनी इतकी गोड युक्ती केली. त्यांनी एक एक दगड आणायचा आणि त्या दगडावरती राम नाव टाकायचं आणि तो दगड पाण्यात टाकायचा. पहा तुम्ही किती गोड युक्ती. राम नावाचा दगड घ्यायचा, राम नाव टाकून शुद्ध भावनेनं तो दगड पाण्यात टाकायचा. तो दगड पाण्यात तरंगायचा. प्रत्येकाने दगड टाकला, एक एक दगड तरंगला. एक आगाऊ वानर होतं, तो म्हणे कदाचित हे दगड मॅजिक असतील, या बटासारखा होतील, या पाणीमा तरंगतच होई बुवा. आपण बिना रामना दगड टाकी दकुत म्हणे पाणीमा तो तरंगस का बुवा असं. मग त्याने काय केलं तात्या, विना राम नावाचा दगड पाण्यात टाकला. तो दखत राही गया, दगड आतच गेला, आलाच नाही वर, बुडाला तो दगड. तो म्हणे नाही नाही, इथल्या दगड मध्ये ताकद नाही तर माझ्या प्रभूच्या नावामध्ये ताकद आहे. ज्या दगडाला रामाचा आधार आहे तो दगड तरतोय, ज्याला रामाच्या नावाचा आधार नाही तो दगड बुडतो. तारिले देना पडते, टाळी वाजवा, क्या बात आहे. तोड नाही तोड, आज ते श्रेष्ठच आहेत. पण कथा मता नाही येईल, कीर्तन करायचे 7 करणी पडत द्याले काही नमज ना तुमले जाऊ द्या म्हणतात. एवढं सोपं अधिकार संपन्न. उदकी तारिले पाषाण, हो ऐसे मैमान नामाचे. आता तो दगड तारला. दगड सगळ्यांना कळालं की देवाच्या नावाचा आधार आहे. किती आधार आहे. ज्यांनी जगामध्ये देवाचा आधार घेतला तो जीव तरणार आहे. जो देवाच्या नावाचा आधार घेत नाही तो जीव भवसागरामध्ये बुडणार आहे. ही तेवढीच ताकद. दगड तरत होते, एक एक दगड तरंगायला लागला. सभा कोणी का होय ना टाळ्या वाजायला बट गावरास. 2-4 लंकामातला लोकेशनी दखब होते म्हणे काय ताकद आहे त्या देवाच्या नावात. एक एक दगड वर तरतोय म्हणे. बातमी लंकेतल्या रावणाला दिली. हे रावणा म्हणे काय, त्यांना नांदे लागू नको म्हणे. कोणा म्हणे देवाच्या, अजिबात नादाला लागू नको म्हणे. का ब मी नाव लिसूस. मग म्हणे तुम्ही घेरी येले, तुम्ही घेरी येल शे भाऊ म्हणे हा, पण मी नाव घेतल्याशिवाय राहणार नाही म्हणे. सांगा तुम्ही एवढं त्याचं वर्णन का करतात म्हणे. वर्णन
डोळ्यांनी पाहिलं त्याची ताकद जाऊ द्या, नावात इतकी ताकद आहे तर एक एक दगड तरंगत होता. नावमा इथली ताकद, एक एक दगड. मी एक कीर्तन मा असंच सांग राहीन, तू देवाच्या नावाने दगड तरला, देवाच्या नावाने दगड तरला, देवाच्या नावाने दगड तरला. एक जण संतापमा उठना म्हणे अहो यान पुढे काही सरकत नाही बा, असं उठना एक जण संतापमा. तो म्हणे महाराज तुमले कीर्तन कराल कितला दिन घ्यात. म्हणतो 15 वर्ष झाले बा. म्हणे तुम्ही रोज देवाचं नाव घेता का. म्हणतो हा. चला म्हणे तुमले तापीमा टाकी दो तुम्ही वर येता का. हो काका. असा येडापणा करू नको. मी पहिले बी सांगा आमना पाकिटे आमले दाबी देतीन याल वर येऊ देऊ नका बा. ते सोपं, ते सोपं. तुम्ही नंदुरबार जिल्ह्यात काही लोक येतात, आपण पहिले एकच होतो पण नंदनगरी एवढी सोपी नाही महाराज. आम्हाला एकही वारकरी साधू मिळाला नाही, पण आम्हाला काही क्षण माऊलींचा घडला म्हणून आमचा काही परिसर हा कृपांकित झाला. पण तुम्हाला सांगू तापीमाईच्या त्या तीरावर एकही वारकरी साधू आम्हाला मिळाला नाही. जर आम्हाला एखादा मोठा वारकरी साधू मिळाला असता तर आमच्या परमार्थात तेवढीच प्रगती झाली असती. पण तुम्हाला त्याच्याही पुढचं एक वाक्य बोलतो, आम्ही तेवढेही कमी नाहीत. तापीमाईचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे. माऊलींसारखे संत आम्हाला भेटलेत. पण तुम्हाला सांगू आमच्या तापीमाईच्या त्या तीरावर एक साधू असा घडला ज्यानं उभा आयुष्य जगाला राम शिकवला. त्या व्यक्तीनं राम शिकवता शिकवता हृदयात असा राम ठसवला, जो माणूस ज्या माणसाने आपला देह ठेवला, देह ठेवल्यानंतर सुद्धा ज्या व्यक्तीचं हृदय राम म्हणत होतं, त्या पूजनीय दगाजी बापूच्या परंपरेतून आम्ही जगतो. ही ताकद आहे. एक वारकऱ्याला फक्त रामराम राहिला तरी नर्मदा माईच्या आत गेलेलं शरीर पुन्हा वर आलं. अधिकार होता की माझा एक शिष्य विना रामराम म्हणण्याचा माझी वाट पाहतोय, मला रामराम करावं लागेल, गेलेला देह वर यावं. ही कलियुगातली ख्याती आहे. ऐसा साधू होणे नाही. हा आमना पा गाड्या वही घ्यात, शर्ट चांगलं घालायला लागूत, कांजीच कांजी असं पा शर्ट दिसतं समोरनाला वाटस यानं कितल्या ओव्या पाठ होतीन बा, असं वाटतं समोरच्याला. आमची राडी बदलली, आम्हाला पैसा मिळाला पण आतून समाधान नाही. हे कधी लक्षात घ्या. तुम्ही म्हणाला आतून समाधान का नाही. आम्हाला माहिती आहे आम्ही त्यांची बराबरी कधीच करू शकत नाही. आम्ही वरपंकच भक्ती करतो, आम्हाला त्याच्यातली समाधानी नाही. सोपं नाही ते. आम्ही नाही येणार वर. आमले जर बोडनाता द्या ते उलट देवच सांगे जाऊ द्या, एक घ्या आखो दखुत बाकी नसणं काय करणं आहे बस. ही ताकद आहे. पण देवाच्या नावाची ताकद आहे का किती गोड आहे. हो लंकेतल्या रावणाला कळालं की देवाच्या नावानं दगड तरतो. रावण काय म्हणे माहिती का, असं जर सांगितलं तर सगळे लोक रामाकडे जातील, मी पण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून रावणनी चॅलेंज दिलं म्हणे आपलं बी नाव टाक द्या, बॅनर लाई द्या, मी दगड तारायला तयार आहे. कोणी घेरी येल होती समजी राय ना तुमले. रावणनी घेरी येल होती. आणि मावशी नेमन ऐका, ज्याले घेरता येस त्यांनीच घेरो. म्हणजे मी बोलायला नको पण आमच्या खानदेशात ती पद्धत फार आहे. माझा मुद्दा नेमन ऐका. मावशी झोपी घ्या. हा नेमन ऐका, ज्या बाईले घेरता येसोय त्याच बाईनी घेराल. आखा गावले पापडे काऊन सवय, पण जिले घेरता येस तिना डिमांड दाखा तुम्ही, ताई आमना पापडे घेर द्या ना, ताई आमना. ती बहीण काय सांग, पहिले म्हणा नातू समायना पडी, तो नातू बी गंदा मंदा शेमड्या शेमड्या बाहेर निघस त्यांना, पण आपल्या समायना पडत बो घेरान करता. त्या बाईने घेरायला सुरुवात केली आणि त्या पीठमा 50 गट होया. त्या बाईला समजी गे आता एक आपलं काही खरं नाही बुवा, आपला डिमांड खलास व्हा माय. मग ती बाई काय म्हणते माहिती का, लय बो म्हण ना तू तो रडी राहणार, रडी नाही तू नासाडा पाडीन चालली नेमन करत आहे ते. तू काय सांग राहिली. नाही 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 लय बो म्हणे नातू, नातू बी तू काही नाही, तुझ्याकडनं चूक झालेली. जिले घेरतायस ना तिनेच गेलो, ज्याले म्हणतायस ना त्यांनीच म्हणू. मी एकदा वर म्हणाल गो वरणावर आटकी गो भजने विचार करत आहो भाऊ शेका घ्या भाऊ काय माहित म्हणे. मला जे येतं मी तेच करतो, जे येत नाही मी ते करत नाही. ताठ्या माणसाला जे जमतं तेच. मुंबईनी बाई निमगुड माऊनी आणि त्या बाईने घेरणाऱ्या बाया पाहिल्या आणि ती बाई म्हणे त्या बायांना सांगायची एकदा मला घेरू द्या. निमगुईन बाई म्हणे गेरी येले येईल नेमन घेरू द्या म्हणे. आधी मुंबईनी बाई निमगुई मा बरं का सर्जेराव महाराज, आणि ते काय आगाऊपणा करे एकदा मला घेरू द्या. निमगुईन बाया म्हणे नेमन गेरी येईल शे आई बहिणीले घेरू द्या. याते लगून आयताच पापडे वाद गई म्हणे येईल घेरू द्या म्हणे. आणि जवळ ती घेराला उभी राहिनी हो हो जवळ उलटा बघा ना अंगवरून ती म्हणे हाय ती मग मी असा प्रयत्न कराव नाही बुवा. हे ज्याला जमतं त्याला. तसं रावणनी गेरी येल होती. तुमले तर बोलायलाच नको पाहिजे आते.
पण जुन्या माता माऊल्यांचा परिश्रम फार सुंदर आहे महाराज. ज्याला जे जमतं त्यांनी ते करावं. मला अशी एक शोकांतिका वाटते, मी बोलू नये पण बोलतो तुम्हाला. बघा, या खानदेशाचं खाणं हे जगभर प्रसिद्ध आहे. खरं आहे का नाही? खानदेशाचं खाणं आमच्या संप्रदायाने सुद्धा मान्य केलं की आमच्या खानदेशातल्या माता माऊलींनी जेव्हा मांडे भोजन दिलं आळंदी तीर्थक्षेत्रात, तर एक एक माणूस प्रसन्न होत होता आणि विचार करायचा ही ताकद खानदेशाची आहे. पण आता इथल्या बाया बसेल त्यामध्ये जुन्याच बाईसले जमी, नवीन बाया 70 रुपया पुरी इकतलेली तीच, पण प्रयत्न नाही करतीस. बरं तेच ना, जाऊ द्या. इथं एवढे लोक बसलेले आहेत ना वासुदेव महाराज, एवढे माझी भाषा समजते ना तुम्हाला. बघा, आठी इथला लोके मना सकट, आठी इथला लोके उभा राहील बसेल. तुमले खरं सांगू का, यासनापैकी 80% असा लोक आहेत तेसनी माय आयात होती तोच तेसनी पुरणनी पुई खायले. खरंच सांगा, त्या तुमले घाबरी राहणार म्हणीन त्या आणि म्हण राहणार. माय होती तवयच भेटणी, त्यानंतर नाहीच. ती बी ताकद होती. हा, ती बी ताकद. आमच्या खानदेशाच्या मायमावल्यांना खरंच वंदन करावं. 1 लाख पुरणाच्या पोळ्या शताब्दी महोत्सवाला आळंदीला पाठवल्या. तिकडचा एक माणूस पुरण खात होता, इंजिनियर असलेला, असं पुरण खात होता. तो बाजूच्याला सांगायचा, का हो सर याच्यात पुरण गेलं कसं? डोकं लावू नको, नुसता खाय. आई आमनासकडे तू डोकं लावू नको, तू कितली बी PhD करी तुला ही सापडावली, तू कदा नाही याच्यात गेलं कसं? तू डोकं कितलं बी घाल तुलून जाऊन येते. ती कॉपीच करता येत नाही. ही ताकद आहे तुमची खरंच. एक बाई, अरे काय ताकद होती, पहाटे 4 वाजेला उठून 10 वाजेपर्यंत 50 लोकांच्या एकत्र कुटुंबाच्या 50 पुऱ्या एकटी बाई टाकायची. ही खानदेशातल्या बाईची ताकद होती. पहाटे 4 ले उठीन 9 वाजेपर्यंत 50 पुऱ्या एकच बाई करे. आता गरमा 3च जण आहेत, अख्खा गावमा दाय फिरावस, पुरण करणं हे पुरण करणे, पुरण करणे, पुरण करणे. अरे काय प्रसंग आला. तुमले विनंती करत मावशी, आपल्या मुलीला 2 गोष्टी प्रत्येक आईनं शिकवल्या पाहिजे. ही संस्कृती आपली. मुलगी शिकली पाहिजे, चंद्रावर गेली पाहिजे. मी या मताचा आहे. उद्याचं भविष्य म्हणजे मुलगी. या देशाची पहिली महिला राष्ट्रपती जेव्हा प्रतिभाताई पाटील बसल्या त्या दिवशी आमच्या भोया उंचावल्या होत्या. आम्ही ताट स्वाभिमानाने सांगायचो की ती माऊली आमच्या खानदेशाची. आम्ही सांगायचो की नाही? आम्ही सांगायचो ती माऊली आमच्या खानदेशाची. 5 वर्ष देशाचं राष्ट्रपती पद भोगलं, पण डोक्याचा पदर कधी खांद्यापर्यंत येऊ दिला नाही. ही खानदेशी संस्कृती, महाराष्ट्राची पवित्र संस्कृती त्या बाईनं जगासमोर आणली. ही ताकद आहे या देशातल्या स्त्रीची. पण आपल्या प्रत्येक आईनं आपल्या मुलीला 2 गोष्टी शिकवायच्या. हो बिन जास्त निघूनच आली, पण 2 गोष्टी. 1, तुझा डोक्याचा पदर उभा आयुष्य कधी पडू द्यायचा नाही, म्हणजे संस्कृती जपायची. आणि 2, तू किती शिकली तरी तुझ्या हाताला इतकी चव पाहिजे. एकदम 50 वारकरी जर तुझ्या घरी आले, बेसन भाकर का होईना, ते तृप्त होऊनच गेले पाहिजे. ही ताकद तुझ्या हातात असली पाहिजे. या 2 गोष्टी पाहिजेलच. असा पहिला पोया घ्या, मागे पोया पोया पोळा पोळा, असा पहिला पोळा गेला बया भाऊ माझा. मला सुद्धा तवावर न्या खाण्या पडण्यात उमजतच नाही आते. म्हणून एक विनंती तुमले, स्वयंपाक शिकाडीन वाटला जो आते, दुसरं काही नाही. विठाल विठाल. जी पाककला आहे ती आपण शिकवलीच पाहिजे. तेवढी ताकद जाऊ द्या आपल्याकडे. रावणाने विचार केला, मी तारतो, मी सगळे लंकेतले लोक म्हणे येऊ द्या दखूच, अहो बी काय करस, यांना बी 10.5 घ्यात म्हणे आधी दखितल्या म्हणे आधी नेम. हां, मग काय केलं? मुद्दा आहे का बरं? एवढाच मुद्दा आहे. रावणाने गर्दी गोळा केली ताथ्या, आणि रावण दगड घेऊन गेला. पाण्यात उतरला, डोळे बंद केली, दगड डोळ्याला लावला. लोक आज झटकेत, काही नाही शक्य, नाही शक्य, नाही शक्य. रावणाने दगड घेतला, दगड पाण्यात टाकला. जो दगड पाण्यात टाकला तो दगड पाण्यात तरला. तुम्ही विचार करल्या, मी चहा पियेस तिथला मग गाव माझा येईल. मी एक मतून सांगा बुवा, जो दगड रावणाने पाण्यात टाकला तो दगड पाण्यात तरला. वाह, आमच्या परिसराचं खरंच वैभवच आहे महाराज. असं जर सांगू ना, बाकी नुसता बरं काही बी सांगा कीर्तन मा, बाकी नुसता तुम्ही रडावा हसाळा, त्यांना चेहऱ्यावर आनंदच नाही.
कीर्तन वैगे बाजूला म्हणे नाना कीर्तन वैगे हा वैगे का मग तुका गोया झाड आलेला होता का 2 तास जायना तू काय करायला होता तुला उमजणं नाही आटे काय चाललाय ना काहीच नाही. कीर्तन अशी कला आहे आई खरंच मला मी वंदन करतो. कीर्तनात कीर्तनकाराने पंढरपूर सांगितलं तर डोळ्यापुढे पंढरपूर आलं पाहिजे. कीर्तनात कीर्तनकाराने आळंदी सांगितली तर डोळ्यापुढे आळंदी आली पाहिजे. कीर्तनात कीर्तनकाराने दोंडाईचा सांगितलं तर दोंडाईचा यावल पाय असं शादनी निघ जावं कथमत त्याला काय समजेल कीर्तन काय चाललं बा असं. जो दगड पाण्यात टाकला तो पाण्यामध्ये तरंगला. जसा तरंगला रावणही खुश झाला म्हणे पाहिलं काय ताकद आहे. लंकेतली लोक म्हणायला लागले म्हणे खरंच रावणामध्ये ताकद आहे. रावणाने दगड तारला. बातमी मंडोदरीला गेली. मंडोदरी प्रभू रामचंद्रांची सच्ची आणि निस्सीम भक्त. तिला माहित होतं जगाच्या पाठीवर तारणं हे फक्त त्यालाच जमतं. इथे वशिला केला असेल. तिलाही विश्वास नव्हता. काहीतरी शेज म्हणे काहीतरी शेज. मग ती बाई घरी वाट पाहत होती कोणाची रावणाची की रावण कधी घरी येईल आणि मी कधी विचारू की तुम्ही कस काय तारा. ती बहीण बजेट बसेन येतो. तिला माहित होतं आई बडी लबाडी आहे बा असं. ती आईदार तीदार. रावण 12 वाजता बरोबर घरी आला आणि जसा घरी आला तसं मंडोदरीने आवाज दिला रावणा. कसा आवाज दिला असा तुम्ही ब्याज म्हण राहणार असा आवाज होई का रावणनी. रावणा तलवार लईन फिरे म्हणत रावण तलवार. मंडोदरीला माहित होतं इथं पथ्य आहे इथं नियमित असा आवाज नाही दिना. जी स्त्री आपल्या मालकाला संसारात नाव धरून हाका मारते त्या बाईच्या संसारात तिला दरिद्रता येते गरिबी येते. माणूस कसा का होईना तो संध्याकाळ गल्या का मोजत ये ना. प्रत्येक बाईने अंगणमा बाहेर निघाणं परात लयाने त्याला सांगा ना स्वामी या तुमचे पाय या परातीत टाका मला धुवायचे. कसं सांगा ना या स्वामी या तुम्ही क्रांतिकारी येलेत या तुमचे पाय या परातीत टाका मला पाय धुवायचे. पायनी धुवाना त्या परातुरी शपाला ना ते भेटणार नवीन नको भेटी. व्यसनाने लाखो संसार उद्ध्वस्त झाले याचा विचार केला पाहिजे. असं रास का काही बी. रावणाने मंडोदरीने कसा आवाज रावणा नाही हो. मग मंडोदरी काय म्हटली स्वामी हो स्वामी इकडे या. मी जे ऐकलं ते खरं आहे का. रावण म्हणे तुझे ऐकलं ते 100% खरंय पण मला माहित आहे मी किती पटवण्याचा प्रयत्न केला तरी तुला माझा विश्वास बसणार नाही. गावात विचार. मंडोदरी म्हणे माझा तुमच्यावर विश्वास आहे सांगा तुम्ही दगड कसा तारला. रावण म्हणे ते असं सांगाना नाही झाकेल मूठ 1.25 लाख नाही. तू एक काम कर म्हणे काय आपलं तिथलावरच चाललाय ना म्हणे वाजा गाजा दरवाजा खिडक्या लाव मग मी तुला सांगतो मी दगड कसा तारला. हट्ट धरला मंडोदरीने आणि रावणाने सांगितलं मंडोदरी सगळेच लोक रामावर प्रभावित झाले. त्या रामाच्या नावाने दगड तरत होता. मलाही वाटलं मी दगड तारला पाहिजे. मग मी एक युक्ती केली. काय 2 दिवस मी सूत्र पाहिलं मला तारण्याचं सूत्र सापडत नव्हतं. शेवटी मला एक सूत्र सापडलं की या जगाच्या पाठीवरती तारणं फक्त देवाला जमतं त्याशिवाय इथे तारण्याची ताकद दुसऱ्यात नाही. देव आणि माझं वैरत्व आहे मला माहित होतं. त्याची माझी भांडण आहे. आमचं ठरलंय भजनाने मोक्ष नाही पण देवाला भांडणाने मोक्ष मिळवायचा. माझं त्याचं 3 पिढीचं वाकडं. मी त्याचं नाव कसं घ्यावं पण मला वाटलं की या जगात ताकद फक्त त्याच देवाची. तो देव माझा वैरी होता तरी मी त्या देवाला शरण गेलो. डोळे बंद केले दगड घेतला पाण्यात उतरलो आणि त्या दगडाला रामाची शपथ घातली. तरला तर बरं आहे नाही तर तुला रामाची शपथ. त्या शपथीनं तो दगड तरला. हा इतिहास आहे. देवाच्या नावाने दगड तरतो हे वैऱ्याला सुद्धा सिद्ध करावं लागलं. मग माणूस तरणार नाही का. म्हणून तुकोबारांचे शब्द नाम विठोबाचे घेईन मी वाचे बीज कल्पांतीचे तुका म्हणे. सर्व कल्पाच्या अंती पुरून उरणारं हे देवाचं नाव आहे. म्हणून ते नाव आम्ही मुखामध्ये गातो दिवस रात्र गातो आणि त्या नावाला पुष्टी देणारं एकादशीचं व्रत करतो. अभंगाचं व्रत एकादशी करीन उपवासी करीन उपवासी व्रत
हरीचं नाव श्रेष्ठ असल्यामुळे आम्ही ते नाव दिवस रात्र गातो आणि त्या नावाला पुष्टी देणारं एकादशीचा व्रत करतो. वैष्णवाच्या जीवनातलं दुसरं तत्व. हो, गायी नर निशिमुखी नाम, दिवस रात्र देवाचं नाव. दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. दिवस न कडे रात्र न कडे, अंगी खेडे दैवत हे. अखंड चिंतन विठोबाचे. आम्ही दिवस रात्र देवाचं नाव गातो आणि त्या नावाला पुष्टी देणारं एकादशीचं व्रत करतो. आता एकादशी हा वारकऱ्याच्या जीवनातला जिवलग कंठस्थ व्रत आहे. वारकऱ्याने केलाच पाहिजे. 12 महिन्याला 24 एकादशी येतात. वैष्णवाची व्याख्याच आहे 12 महिन्याला 24 एकादशी आणि 5 पर्व. गोकुळाष्टमी, रामनवमी, नृसिंह जयंती, वामन जयंती आणि उत्तम महाशिवरात्री हे 5 पर्व आणि 24 एकादशा. 24 5 29 प्रकारचे तत्व जो करतो त्याला वैष्णव म्हणतात. 24 एकादशा वारकऱ्याने केल्याच पाहिजेत असा नियम आहे. नाही करता आल्या तर मुख्य 2 करावे, आषाढी आणि कार्तिकी. तसं तर 24च करता आल्या पाहिजेत. पण आमचं असं आहे, हाय गाव ते गाव, हाय गाव ते गाव, नियम राहत नाही. एक जण दिवसभर एकादशी केली आणि संध्याकाळले गप्पा माराले चक्कीवाला ना निघ्या. आता ते गहू येलो होता, 2 गवली ना तोंडमा टाकाय घ्या. त्याला चावायता या अजूनही म्हणे का हो आज ते एकादशी होती. म्हणे आते काय होई. चक्कीवाला म्हणे तुमले मजमा टाक देस, पुरावा सकट म्हणजे बाहेर नाही घेतील म्हणे त्या, तुमचा उपवासाचा काही अडचण नाही. म्हणे नाही हो तुम्ही ते मारालेच दखराय ना. एकादशी वारकऱ्याला आठवणीत असली पाहिजे. माझी माय भोडी आहे, वाचता येत नाही तिला, लिहिता येत नाही तिला, काहीच समजत नाही. हरिपाठ नाही, काकडा नाही, काही नाही, परमार्थातलं कोणतंच ज्ञान नाही. तिला वाचता येत नाही, ती फार साधी आहे, तिला अँड्रॉइड मोबाईलही कळत नाही. या जगातली आमची माय आहे. पण आमच्या आईला 15 दिवसावर येणाऱ्या एकादशीचा व्रत हा 4-5 दिवसापूर्वीच कळतो. तिला कळतं की आता एकादशी येणार आहे. आमची माय म्हणते भाऊ तू ना बाहेर फिरायला जाऊ देत तर पहिले सांगे जाय कोणता वारले एकादशी आहे. तुम्ही जुने वारकरी पहा, लक्षातच ठेवतात, दिवस मोजतात. एकादशी हा जिवलग कंठस्थ असणारा व्रत वारकऱ्याच्या जीवनातला आहे. मग एकादशी 3 दिवसाचा व्रत आहे. दशमी, एकादशी आणि द्वादशी त्रिदिनी व्रत केलाच पाहिजे. दशमी, एकादशी, द्वादशी. दशमीला 10 गोष्टीचा त्याग आहे, एकादशीला 11 गोष्टीचा त्याग आहे आणि द्वादशीला 12 गोष्टीचा त्याग आहे. त्याच्यातल्या काही मुख्य गोष्टी तुम्हाला मला ज्ञातही आहेत आणि आपण त्या ज्ञातही ठेवल्या पाहिजे. दशमीला सुरापान करू नये, मांसाहार करू नये, हो, काशाच्या भांड्यामध्ये स्वयंपाक करू नये, परान्न जेवू नये, एकच वेळ जेवण करावं. तोंडाला पटेल, जिभेला पटेल, पोटाला पटेल एवढं खाऊ नये. एकच वेळ जेवणाची निर्मिती दशमीला. एकादशीला आदला दिन आपलं उलट आहे. सकाळ एकादशी पोटभर खाय, सकाळ एकादशी पोटभर खाय. मी असा एक नर पाहिला रात्री 12 वाजता फ्रीज मॅन खिचडी तीन खायला म्हणतो का रे आते. तो म्हणे सकाळी एकादशी लेव्हल लागायला पाहिजे का, जेसीबी येडा लेव्हल लागायला पाहिजे. तो म्हणे राहावं नाही बुवा. एकादशीला सुद्धा सुरापान करू नये, मांसाहार करू नये, प्रवास करू नये, भोगू नये, अन्नपान करू नये. बरेच नियम एकादशीला आहेत. तुम्ही म्हणाल सुरापान मांसाहार वारकरी कसं करेल. माझं वारकऱ्यांना किंवा त्यांनाच उद्देशून बोलायचं असं माझं मत नाही. वारकरी जरी नसाल पण तुम्ही हिंदू आहात. एकादशीचा दिवस पाहायचा आणि एकच मनात भावना ठेवायची की माझ्या भोड्या वारकऱ्यांचा व्रत आज गावात असेल, या एकादशीला मी हिंदू आहे, मी मांसाहार सुरापान एका दिवसापुरता तरी वर्ज्य केलं पाहिजे. ही हिंदूंची ताकद आपण जपली पाहिजे. तो व्रत केला पाहिजे. सुरापान करू नये, मांसाहार करू नये, एकादशीला अन्नपान करू नये. जे नर एकादशीला अन्नपान करतात कुत्र्याची विष्ठा खाल्ल्याचं पाप लागतं. एकादशीला भोगू नये, निस्वच्छ एकादशी करावी. तुम्ही म्हणाल प्रमाण आहे का. हो, नामदेवरायांचं प्रमाण आहे. एकादशी दिसे भोगजे भोगती, माते संग घडे त्यासी. डोळे झाकून बोलतो, माझा अधिकार नाही, पण एकादशीला जे जीव भोगतात, आईसोबत कर्म केल्याचं वाईट पाप लागतं. म्हणून निस्वच्छ एकादशी करावी. एकादशीला ऐका, एकादशीला एकादशी व्रत निरंकट केला पाहिजे असं मत आहे. निरंकट म्हणजे पाणी बी नाही आणि फराय बी नाही. एकादशी पण नाही बजेट बसणार तर पाणी पिल्यानं, ते बी चांगलं पिवानं, म्हणजे वारकऱ्याच्या घरचं प्यायचं.
ज्यातले समजणं त्यातले धन्यवाद. बाकीना चहा पिन गरजायच्यात. मग काय सांगू आज एकादशीला पाणी पाणी नाही, पाणी ना बजेट बसला तर मग एकादशीला दूध घ्यायचं. ते बी दूध कप भरत लेवानं, नाही तर लिटर खानपिनचं पिणी रावानं. दूध सांगेल शेव असं दूधही नाही एकादशीला. नाही दुधानं बजेट बसला, फळहार करायचे. फळहार ने म्हणाय का बरं का, लिखीला जाऊ कायम धरणारा. फळहार फळानं नाही बजेट बसला तर मग साबुदाणे खायचे. बगरणा नंतर नंबर आहे बरं, पहिले साबुदाणा. साबुदाण्यानं बजेट नाही बसला मग भगर आणि आमटी खायची. इतके खायची अजिबात विचार करायचा नाही. एवढी भगर आणि आमटी खायची. त्या भगर आमटीवरी नाही बजेट बसणार, तापे नदी दखीन कुदी पडा जगीन फायदा नाही. त्यांना पुढे काय उपवास आहे आधी, बाकीना मध्ये त्यांना पुढे काय. तू आगाऊपणा कर नको, उचल गोया दाब नाही, खिचडीन कुकर लाव, तू आमना मग येऊ नको. पर्याय नाही. एकादशी निरंकट. आणि द्वादशीला आजही फडकरी परंपरेत सूर्योदय होण्याच्या म्हणजे सूर्यास्त जसा सूर्याचा उदय होतो त्या सूर्य उदय होण्याच्या अगोदर जेवणाची पद्धत आहे. आजही फडकरी परंपरेत आनंदी तीर्थक्षेत्रात आम्ही शिकलोय. जे होते सगळ्यांना ज्ञात आहे की सकाळी 6च्या पहिले कुठल्या तरी धर्मशाळेत आम्हाला जेवणाला त्या ठिकाणी घेऊन जायचे. ही पद्धत, ही परंपरा, असा तो त्रिदिनी व्रत प्रत्येक वारकऱ्याने केला पाहिजे. बरं, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अहर्निशी मुखी नाम. हो, देवाचं नाव दिवस रात्र त्या नावाला पुष्टी देणारं एकादशीचं व्रत. बरं तुकाराम महाराज, मग सांगा, देवाचं नाव घेऊन एकादशीचा व्रत करून आम्ही एका तीर्थावरती जातो. ते तीर्थ म्हणजे पंढरपूर अभंगाचं पहिलं चरण. पंढरीची वारी आहे माझ्या दारी. पंढरीची वारी आहे माझ्या दारी. पंढरीची वारी आहे माझ्या दारी. पंढरीची वारी आहे
असं वाटत होतं. डोळे बंद केलं की पंढरपूर डोळ्यापुढेच आलं. ही ताकद आहे. देवनी म्हणानं काही दिन नाही बुवा, नाही तर मी फार म्हटलं असतं. पण तरी मी माझं म्हणून घेतो. याला काय समजत कोणता नाना सांग राय ना बा, असं ताकद येते. असं मस्त वाटतं. ही फार मोठी जादू आहे. किती रोगी असला त्या रोग्याला आराम देण्याची ताकद गायनात आहे महाराज. फार सुंदर. किती माणूस दुखलेला असू द्या, त्याच्या जीवनात दुःख असू द्या, ते दुःख क्षणात नाहीसं होतं. आम्ही गायन ऐकलं की पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत. इतर तीर्थावर नाही, पंढरपूर सांगितलं. पंढरपूरच का सांगितलं, इतर तीर्थ का? इतर तीर्थाला हिनलं असं अजिबात नाही. त्याला उत्तर आहे. इतर तीर्थात जे सायास करून मिळतं ते पंढरपुरामध्ये सहज मिळतं. म्हणून तुकोबारांचा आग्रह आहे, पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत. आणि बघा, प्रत्येक संतांचं माहेर पंढरपूर आहे. स्त्रीला सासरी किती सुख असलं तरी तिला दोनदा माहेरी जावंसं वाटतं. कधी कधी आई एक रक्षाबंधन आणि एक दिवाळी. रक्षाबंधन आधी बाजूला कर टाका, दिवाळी आणि आकाशी दोन वेळा जावं वाटतं. सासरी किती बंगला असला, बापाचं मुडलेलं घर असू द्या, तरी ती स्त्री काय म्हणते, रात्रभर याच्यात विसावा घेतला, आयुष्याचं सुख मिळालं. विठ्ठलासारखा बाप डोळ्याला दिसला, माय दिसली, तरी तिला माहेरात येण्याचा आनंद. संतांना किती सुख होतं घरी, तरी माझेही संत माहेरात गेल्याशिवाय समाधान नाही. प्रत्येक संतांचं माहेर पंढरपूर आहे. त्यांनी वर्णनच केलंय, पंढरी आहे माझे माहेर साजनी. किंवा ज्ञानोबारांना विचारलं तर ज्ञानोबाराय सांगतात, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटे न माहेरा आपुलिया. नाथ बाबा गोड सांगतात, माझे माहेर पंढरी, क्या बात है. टाळी वाजवा, भजन करा, डोळ्या पुढे पंढरपूर आलं पाहिजे. क्या बात. क्या बात है. जय हो, जय हो. पंढरपूर म्हणून पंढरीची वारी आहे माझे घरी. दोनच मुद्दे सांगतो सेवेला पूर्णविराम. तुम्ही सगळेच पंढरीचे वारकरी आहात. आपल्या पंढरीची ताकद किती गोड आहे. इतर तीर्थात जे सायास करून मिळतं ते पंढरपुरात सहज मिळतं. तुम्ही आपण इथं बसलेलो मोक्षा करता. प्रत्येकाला पाहिजे मोक्ष, पण तो मोक्ष संप्रदायाने किती सोपा सांगितला आहे का. मोक्ष प्राप्ती करण्याकरता सगळेच लोक काशीला जातात. माझं दुमत नाही, पण काशीचा असा नियम आहे, काशीत जिवंतपणे मोक्ष नाही, काशीत अगोदर मरावं लागतं. तुम्ही म्हणाला असं का? हो,
काशीत मरावं लागतं, जिवंतपणे मोक्ष नाही. का हो तुकाराम महाराज, तुम्ही म्हणतात पंढरपुरात सहज मोक्ष मिळतो, मग जिवंतपणी मिळतो का? तुकोबरायांचं प्रमाण आहे. तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळश, तात्काळ हा नाश अहंकाराचा. जिथं मेल्यावर मिळतो, इथे जिवंतपणी फक्त डोळ्यांनी पहा, ही ताकद आहे. अजून पुढे ऐका. कधी कधी माणूस असा खेद करतो, पैसा राहिला असता केदारनाथला गेलो असतो, पैसा राहिला असता बद्रीनाथला गेलो असतो, पैसा राहिला असता चारधाम केले असते, पैसा राहिला असता गंगेत गेलो असतो. पण एक मुद्दा लक्षात घ्या, खेद वाटूच देऊ नका. नाही जाता आलं गंगेला, काही वाईट वाटून घेऊ नका. नाही जाता आलं केदारनाथला, नाही वाईट वाटून घेऊ नका. तुम्हाला सांगू, माझ्या पंढरीची किती ताकद आहे. या भारतात 350 गंगा आहेत, 350 तीर्थ मुख्य या भारतात सांगितलेत. 349 भारतात आहे आणि एक गंडकी नेपाळला आहे. नेपाळ आपलंच होतं पण आज आपल्यात नाही, म्हणून 350 तिथे, 349 भारतात. अशा 350 गंगा रोज दुपारी मध्यान्ह काळात स्नानाकरता पंढरीच्या चंद्रभागेत येतात आणि वारकऱ्यांच्या पायावरती आपला माथा ठेवतात. ही ताकद पंढरीची आहे. म्हणजे 350 गंगेचं पुण्य पाहिजे असेल तर एक चंद्रभागा डोळ्यांनी पहा. अवघेची तीर्थ घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवर देव कोठे. कसा आहे देव? विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. समसलेला देव आहे. कसं त्याचं वर्णन आम्ही रोज करतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ म्हणे विराजित. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान. आणि मग तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. सर्व सुखाचे आगर मने नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर बापर खुमा देवीवर. बापरात असणारं सुख ज्या पंढरपुरात आहे, त्या पंढरीची वारी आमच्या घरीच आहे. 10 पिढ्याचा नियम आहे. आतापर्यंत ती वारी आम्ही चुकू दिली नाही. या भावाने तुकाराम महाराज म्हणतात, पंढरीची वारी आहे माझे घरी. आणि कन करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवासी. गायीन अहर्निशी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे. बीजकल्पांतीचे तुका म्हणे, व्रत एकादशी करीन उपवासी. गायीन अहर्निशी मुखी नाम. मग तुमचा माझाही जीवनाचा उद्धार होईल. केव्हा? आम्ही पंढरपुरात गेलो तेव्हा. पण तिथं गेल्यावर काय करायचं? तुका म्हणे, जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. मग ज्याला ज्याला विठ्ठलाला पाहायला यायचं असेल, कीर्तनातून गाडी केलेली आहे, फक्त 75च्या वरचे बसा. म्हणजे याना अर्थ जागे आहेत तुम्ही. वा, नाही गाड्या करेल भाडं कोण दिवो. 75 ना वरना जे आहेत पटपट बसा. मला असं वाटलं 75च्या वरचे लोकच नसतील सर्जेराव महाराज, असा माझा भाव होता. नाही होतीन बुवा. पण मी बसनेही प्रवास करतो. मी जेव्हा 75चे पाहतो मला असं वाटतं, अरे बापरे, शेत म्हणता अजून. म्हणजे विचारांनी राहावं, आपला काय मत नाही. 75 ना लोकेसले इथला चांगला दिनेले. तुमले काय सांगू, त्या 75 वयाच्या वरच्या लोकांना तिकीट लागत नाही. त्या चहा पेवाल सुद्धा दुहेनिंग जातच म्हणतो. त्याने पटना तडे गाडी उभी कर देतच. त्या चांगलं आहे, तो आपला सन्मान आहे, आपण केला पाहिजे. इकडे यांना अर्ध तिकीट, चटेनी तटे गर्दी बाईसनी जोई. कीर्तन मा गर्दी बाईसनी, मौत मा गर्दी बाईसनी, लगीन मा गर्दी बाईसनी. माणसे नुसता गाव समाय राहिना, चोर घुसू नये बुवा गावमा, दुसरं काहीच नाही. सगळा अधिकार तुम्हाला, सगळ्या अधिकाऱ्यांना. वारकऱ्यांना अधिकारच होत नाही. आता काय करावं बुवा. तरी आमना बी वारकरी हुशार आहेत. राज्यांना ते राज्यांना पगार, केंद्राला सुद्धा फायली बिडाई दिण्यात नाही. आणि आपला अधिकार येतो, घेतला पाहिजे बरं का, घ्यायचा. चला चला, पण भजन प्रामाणिकपणे करेल होईते लेवानं, नाही तर देव बी सोपा नाही बरं. हे माझं मत आहे. सध्या इतके मेळावे निघायला लागले, ज्याला मी हयाती मग पेटीवर दखली, तो सुद्धा सांगत नाही नाही आमचा हक्क आम्हाला मिळाला पाहिजे, तुमच्या पुण्यतिथ्या केल्या पाहिजे. ओरिजिनल माणूस बिचारा दूर आणि नको तो पगार अंधीर आहे ना. हे पाप लागेल, पाप.
येतं का आपण पाहावं. नुसतं येत नाही, ज्या वारकऱ्यांनी ही पेटी डोक्यावर घेऊन खेड्यापाड्यापर्यंत संप्रदाय पोचवला त्या व्यक्तीला खरोखर त्याचा लाभ मिळाला पाहिजे, हे माझं मत आहे. त्याच्यातही राजकारण करून टाकलं, त्याच्यातही 2 पगार आमले द्या, पगार चालू. थांबा, मी आता माहितीचा अधिकारच टाकणार आहे. आम्ही विचारणार आहे वैयक्तिक की हा माणूस परमार्थाच्या किती ताकदीचा आहे, त्याचं चारित्र्य गोड पाहिजे, त्याने कमीत कमी त्याच्या जीवनातले 30 वर्ष संप्रदाय ताड घेऊन तो माणूस उभा राहायला पाहिजे. कमीत कमी पेटी घेऊन, पखवाज घेऊन त्याला 50 खेड्यातल्या लोकांनी ओळखलं पाहिजे की हो, हे आमच्या गावाचे वारकरीत, हे नक्कीच त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. त्या वारकऱ्यांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळालाच पाहिजे. मी या मताचा आहे, मी पाप घेत नाही, पण नको ते लोक पुढे जायला लागले याचा थोडासा विचार करा. आपण परमार्थात जाऊ द्या, माझा तो विषय नाही, पण नक्कीच माझी एक तळमळ असते की योग्य माणसाला योग्य न्याय मिळाला पाहिजे. ज्याले ज्याले पंढरपूर येणं होईल त्यांनी सगळ्याशने आपला हात वर करा पटकन. 11 वाजे घेतात नाही, पहिला दिन लांबी घे, काल दीप येवत नाही लोक, पटकन हात वर करा. तुम्ही करा मावशी, पटकन करा. कॅमेरा पाहतोय, तुम्हाला महाराष्ट्रात जाणार आहेत तुम्ही आता सगळेजण. वर करा, लवकर करा, हात वर करा, करा असा हात वर करा, करा हात वर. बघाव लोक, बघा कॅमेऱ्याच्या पुढे तुम्ही येणार आहेत, हात वर करा. हो म्हणा, बापरे, तुम्ही देवले घाबरतेत नाही का? एवढं तेवढं देव पाहतोय, देव. हात वर करा, पटकन करा, लवकर करा, शपथ आहे तुम्हाला माझी. करा हात वर, करा हात वर, करा हात वर. आणि असं वर दाखा जरा, असं पा, असं वर पा, आणि देवले सांगा, देवबा आमले लई चाल. पटापटा हात खाले करले नाही रे बा, मला का तर वाटलाय राहिना म्हणे, काही येणार नाही. देव करा हात वर, हाताने टाळी आणि मनाने चिंतन विठोबार पहिलेच वय घ्या, तो लोक हुशार आहेत आता. चला, पंढरीची वारी आहे माझे घरी, आणि कन करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन, उपवासी गायीन, वर्णिशी मुखी नाम, नाम विठोबाचे घेईन मी वाचे, बीज कल्पांतीचे तुका म्हणे, व्रत एकादशी करीन, उपवासी गायीन, अहर्निशी मुखी नाम. यथामती यथा शक्ती यथा अवकाश अभंगाचं धावतं चिंतन मांडलं. चिंतन मांडलं असा दावा करत नाही, जे सद्गुरूने सुचवलं ते तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. मायबाप, अखंड परंपरेचा हा सोहळा आपण टिकवित आहात. आपल्या निमगुडकरांचे पुनश्च एकदा आभार मानतो. जसं आतापर्यंत हा परमार्थ टिकवला, इथून पुढे 10, 20, 50 वर्ष नाही तर भगवान पांडुरंग परमात्म्याला विनंती करा, देवा हे पांडुरंगा, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आमच्या हातून अशीच तुझी सेवा घडू दे, ही परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करा. कलियुगामध्ये उद्धाराचं साधन फक्त आता हे एवढंच उरलेलं आहे. हे एकमेव असं व्यासपीठ आहे की या व्यासपीठावरून चांगलं सांगता येतं, जगाचा उद्धार करता येतो, संतांचे विचार मांडले जातात. म्हणून या आचार विचार करत संप्रदायाचा पताका खांद्यावरती घेऊन धर्म वाढवा, धर्म टिकवा. गीता गोविंद गंगा गायणारे संत मायबाप, 7 गोष्टीचं पालन करा. गीतेनुसार जीवन जगा, गोविंदवर प्रेम करा, गंगेत स्नान करा, गायीची सेवा करा, नारीची सेवा करा, साधू संतांचा सन्मान करा. ज्यांच्या पुण्याईनं आपण मोठे झालो, उभं आयुष्य त्यांना कधीच विसरू नका.
जगाचा बाप आयुष्यभर तुम्हाला कमी पडू देणार नाही, ही शाश्वती तुम्हाला देतो. धर्म टिकवा, धर्म वाढवा, धर्माची गरज आहे. आपला धर्म एवढा विशाल आहे की आर्य सनातन हिंदू धर्मात आपण जन्माला आलो. स्वाभिमानाने जगाला सांगा. मी नेहमी सांगतो, मला कधीच आवडत नाही की एखाद्या धर्मावर टीका करावी आणि आपल्या धर्माचं श्रेष्ठत्व सांगावं, पण मी या मताचा आहे. आमची माय पवित्र आहे हे जगाला सांगायचंच. ऐका, दुसऱ्याची आई कशी आहे तिचे दोष काढायचे नाही, पण आमची माय या जगात पवित्र आहे हे जगाला छाती ठोकून सांगायला कधीच विसरायचं नाही. आपण आपला धर्म श्रेष्ठ आहे हे जगाला सांगितलं पाहिजे. आणि इथून पुढे धर्म तेव्हाच टिकेल जेव्हा आपण सगळेजण एकत्रित येऊ. आज सोपं नाही. आज आम्ही फक्त ऐकण्यापुरतं ऐकतो, आम्हाला आमचं चांगलं वाटावं याकरता आम्ही या व्यासपीठावरून बोलत नाही. पण धर्मासाठी ज्या ज्या लोकांनी प्राणाची आहुती दिली त्या लोकांचं स्मरण करा. आणि इथून पुढे आमचंही कर्तव्य आहे की आम्ही धर्माला चांगले दिवस आणले पाहिजेत. म्हणून धर्म एकत्रित येण्याकरता सगळे एकत्रित या, एकीनं राहा. एकीचं जीवन श्रेष्ठ आहे. आज आपण एकीत राहत नाही म्हणून आपल्या जीवनाचा उद्धार नाही. एकत्र समाजाने एकत्र राहिलं पाहिजे, गावाने एकत्र राहिलं पाहिजे, भावाभावांनी एकत्र राहिलं पाहिजे, प्रत्येक नातं जोपासलं पाहिजे, वारकऱ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे. एकत्र राहणं ही कला आहे. मुठीला कोणीच हरवू शकत नाही, पण एकटं बोट असलं की त्याला लोक हरवल्याशिवाय राहत नाही. माझ्या जीवनातला प्रसंग आहे महाराज. मी एकदा नाशिकला कीर्तनाला गेलो. कीर्तन करून बाहेर पडल्यानंतर मला एक सुंदर द्राक्षाची लॉरी दिसली. एक मुस्लिम व्यापारी द्राक्ष विकत होता. मी जवळ गेलो, मला भूक लागलेली होती. सहज विचारलं, काका द्राक्ष कशी दिली? त्या माणसाने मला उत्तर दिलं. द्राक्षाचा एक घट काढला, सुंदर गोड अशी द्राक्ष होती. म्हणे एक चाकून पहा. म्हणतं नाही नाही, पहिले किंमत सांगा कशी. तो म्हणे 100 रुपये पाव या द्राक्षाची किंमत आहे. आता 100 रुपये ऐकानंतर मी चमकाय, अरे बापरे म्हटलं, एवढं आपण देऊ नाही शकत. मी तोंड उतरवलं, निघत होतो. व्यापारी हुशार होता, येलगिरा एक परत वाटला नाही बा. त्याने काय केलं, अशा ढीकचे ढीक होते त्या लॉरीवरती पडलेले. तो म्हणे महाराज इकडे या, तुम्हाला हे जड होतात ना. हो, 100 मा 3 किलो घेऊन जा म्हणे इथून, 3 किलो 100ला. मी तिथंच उभा राहिलो, विचार केला. मी घट उचलला, त्याला म्हटलं 100ला एवढेच, आणि या 100ला 3 किलो. एकच लॉरी, एकच जात, एकच द्राक्ष, यांची एवढी किंमत का, यांची एवढी लोक का? त्या व्यापाऱ्यानं दिलेलं गोड उत्तर आहे. कळालं तर कदाचित आपल्या आयुष्याचं सोनं होईल. तो मला, त्या व्यापाऱ्याने मला सांगितलं, महाराज त्यानं घट उचलून दाखवला. हे पहा किती सुंदर दिसतात. हे एकत्र राहतात, एकमेकांची कीव करतात, एकमेकांची जाणीव करतात, म्हणून हे एकत्र आहेत, यांना किंमत आहे. हे जोपर्यंत याच्यात होते तोपर्यंत यांनाही किंमत होती. यस मैन तुटी पडणार, किंमत खलास. म्हणून माणसानं एकत्र राहिलं पाहिजे. एकत्र राहा, सोन्याचे दिवस येतील. आमचा शेतकरी रडत असेल तर त्याच्या मागणी करता प्रत्येक शेतकऱ्यानं रस्त्यावर आलं पाहिजे. मी राजकारण करत नाही किंवा राजकारण सांगत नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, तुम्ही शेतकऱ्याचे पोर आहात, तुम्ही शेतकरी आहात. रात्री जो पाणी भरायला जातो त्याला विचारा, तो साप पाहत नाही, विंचू पाहत नाही, थंडी पाहत नाही, पण जातो. आमच्या परिसरात नुकतीच घटना घडली. आमच्या पाटील समाजाचे लोकाभिमुख चेहरे तुम्ही सगळ्यांना ज्ञात असेल. आमचे शेलटीचे शिवाजी भाऊसाहेब, सर्पदंशाने मृत्यू होतो. शेतकरी माणूस, पाय पडला, सर्प चावला. शेतकऱ्याचं जीवन तसंच आहे. शेतकरी उघड्यावर आहे. शेतकरी किती उदार आहे, किती विशाल आहे, त्याचं उदाहरण ऐकायचं. शेतकऱ्याचं पीक शेतीत उघडं पडलेलं आहे. बेमोसमी पाणी येतो. या वर्षी कापूसच चांगला पिकणार नाही, भावाचा ठिकाणा नाही. पीक उघड्यावर आहे, त्या पिकाचं काय होईल याची पर्वा नाही. पण माझा शेतकरी बाप सुखी आणि समाधानी चेहरा करून देवाच्या कार्यात एकत्र येऊन जेव्हा रात्री बसतो तेव्हा आम्हाला वाटतं की याच्या इतका श्रीमंत जगात कोणी नाही. आम्ही याचा विचार, याच्या पलीकडे काय, आम्ही बोलणाऱ्यांचे पाय ओढतो. कधीच करू नका. आम्ही कोणत्या पक्षाचे आहोत, आम्ही कुठे फिरत आहोत, आम्हाला याच्याशी काही घेणं नाही. पण आम्ही शेतकरी पुत्र आहोत याच्याकरता रस्त्यावर आलं पाहिजे. ही नैतिकता बाळगा, नक्कीच आम्हालाही सुखाचे दिवस येतील. शेतकरी राजा आहे, जगात तोच राज्य गाजवेल. याच्या पलीकडे मी सांगणार नाही. धर्मही टिकवा, शेतकऱ्यांना सन्मान द्या. देशाच्या संरक्षण करणारा माझा जवान, त्याच्या हक्कासाठी नक्कीच एखादी दिवाळी त्याच्याकरता साजरा करा. आयुष्याचं सोनं तो देऊन जाईल, हे कधी लक्षात घ्या. आणि म्हणून आपण सगळेजण अखंड परंपरेचा हा कीर्तन सोहळा
या ठिकाणी दरवर्षी संपन्न करतात, त्याबद्दल पुनश्च निमगुडकरांचे कोटी कोटी आभार मानतो. पहिला दिवस पण वाटलं नाही, फार सुंदर वातावरणात आपण संपन्न केला. ज्यांच्याकडे संत भोजनाची गोड सेवा झाली त्या आदरणीय हरिभक्तपरायण आणि कीर्तनाचं दातृत्व ज्यांच्याकडे होतं त्या आदरणीय हरिभक्तपरायण भाईदास भाऊराव बागल, एकदा टाळ्या वाजवून त्यांचे आभार व्यक्त करा. फार सुंदर सेवा त्यांनी दिली. परिसरातून आलेले सगळ्या महानुभावांचे एकदा आभार मानतो. तात्या असतील, रावसाहेब आज उपस्थित आहेत, गावातील मंडळी आहे, शनी मांडळहून आलेले आहेत, बापू आहेत आणि विशेष नंदुरबारहून आलेले आहेत, टाकरखेड्याहून आलेत डॉक्टर, हो हो ते या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणजे पंचक्रोशीतून बरीच मंडळी या ठिकाणी आलेली आहे. मी सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. आणि बघा नंदुरबार शहरामध्ये येणाऱ्या काय तारखेला 28 डिसेंबर आहे नाही का, 28 डिसेंबरला मनमननीय कृष्णाजी माऊलींच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या परंपरेत फिरत्या नारळाचा कार्यक्रम त्या ठिकाणी वारकऱ्यांच्या अथक प्रयत्नाने, सगळ्याच दात्यांच्या प्रयत्नाने, साधू संतांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा माऊलींच्या आठवणींना उजाळा देणारा भव्य दिव्य परंपरेचा कार्यक्रम नंदुरबार शहरात 28 डिसेंबरला संपन्न होतोय. सगळ्या वारकऱ्यांना मी विनंती करेल की आपण सगळ्यांनी त्या कार्यक्रमाला येऊन त्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी. पुनश्च एकदा तुम्हाला व्यासपीठावरून विनंती करतो. आणि या ठिकाणी बोलता बोलता काही चुकलं असेल, अपमानास्पद शब्द निघाला असेल, माझं मला परत करा. मी पुनश्च निमगुडकरांचे आभार मानतो की तुम्ही मला पात्र समजलेत ही सेवा करण्याकरता, त्याबद्दल तुमचे आभार. इथं यायला 10 वर्ष झाले, मला इथं यायला 10 वर्षापूर्वी एक कीर्तन झालं होतं, आता 10 वर्षात एकदा आलो. आता असं वाटत आहे ना खुर्चीवर बशीन कर सुत्त येवाई भाऊ, ते काही खरं नाही. असं एखादा भाव असतो. परिसरातले लोक येतात, अखंड प्रेम त्यांचं आहे. मी तुमच्यावर मोठा आहे आणि त्याच मोठेपणा तुम्ही मला दिला म्हणून संप्रदायात फिरण्याच्या लायकीचं तुम्ही मला बनवलं. सगळ्याच महानुभावांचे आभार. तुमचा जास्त संताप अनावर करत नाही. बसेल असले वाटस कोय उभं राहो आणि उभं राहायला असले वाटस कोय बसो. त्यामुळे या ठिकाणी झालेली सेवा प्रभू चरणी अर्पण करतो. खानदेश रत्न मोठे बाबांच्या चरणी झालेली सेवा समर्पित, पांडुरंग परमात्म्याच्या चरणी श्वास समर्पित, माझ्या सर्व गुरुतल्यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. आपण सगळे महानुभाव या ठिकाणी उपस्थित झाले, आपल्या चरणी झालेली सेवा समर्पित. माझं दैवत माझी आई आणि वडील यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. माझं दैवत माझी आजी आणि आजोबा यांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. माझं दैवत जय श्री कष्टभंजन देव सारंगपूर हनुमान दादाच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. झालेली सेवा आमच्या नंदनगरीचे महान संत ज्यांनी उभं आयुष्य जगाला राम शिकवला त्या पूजने दगाजी बापूंच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली